दे रे ना. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान
मंडळातले मंडपातले सगळे पुरुष मंडळी असं समोर या बरं का तुम्ही पुढे सरका सरका पुढे तुम्ही पुढे सरका बाबा थोडं. सगळे पुढे या इकडे या सगळे पुढे सगळे या समोरच या असं डायरेक्ट या किंवा पुढे सरका असं सर तसंच पुढे सरका ताई तुम्ही थोडं तिकडे सरका सरका इकडे महिलांकडे पाहून कीर्तन करता येत नाही आम्हाला म्हणून तुम्ही लांब जाऊन बसले इकडे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे कंठे कौस्तुभमणी विराजित तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिणा श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करो प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक वारकरी प्रणालीमध्ये संत प्रभावळीमध्ये संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असलेले श्रीमान श्रीमंत श्री तुकोबराय महाराजांचा पंचम वेद म्हणून घोषित केलेला श्री तुकोपनिषद त्या गाथेमधील काही प्रकरण आहेत नामपर संतपर उपदेशपर स्थितीपर अद्वैतपर मागणीपर काल्यापर मंगलाचरपर पैकी अभंग हा मंगलाचरपर प्रकरणातील आहे. भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं स्वरूपाचं वर्णन करणारा गोड चिंतनी अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. प्रास्ताविक अभंगावर दृष्टिक्षेप करण्यापूर्वी विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी अल्पसा पर्याय श्री क्षेत्र धार परंपरेने चालत असलेला हा दैदिप्यमान अखंड रिणाम संकीर्तन नाम यज्ञ महोत्सव भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी रामदास बाबा वरसाडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने तथा ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने पंचक्रोशीतील नामांकित गुणीजन मंडळींच्या उपस्थितीने गावातील भजनी मंडळींच्या उपस्थितीने गेल्या अनेक वर्षापासूनची ही दिव्य परंपरा आहे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर या मंदिराला उभारून गेली 8 वर्ष झाली असतील कदाचित आणि हे 9वं वर्ष 66वं वर्ष आपल्या सप्ताला आहे. 67 वर्ष सप्ताला आहेत म्हणजे 66 वर्ष पूर्ण झाली आणि 67 वर्ष प्रारंभ होऊन आज हे प्रथम दिवसाची चिंतन सेवा खऱ्या अर्थाने 67 वर्षानंतर योग आला मला. म्हणजे मी नाही तेवढ्या वर्षाचा पण आला एवढ्या वर्षानंतर योग हा आलेला. बरोबर गाडी 10:30 25 10:25 ला थांबणार. सगळं त्याकरता मी वगळून टाकलेलं आहे फास्ट जलद गतीने. लोक येऊ अगर ना येऊ काय आहे नाही आहे आपल्या संकल्पित वेळेमध्ये मला जे स्फुरेल अभंगावर जेवढं माझ्या श्री गुरुने मला जेवढं शिकवलं असेल तेवढं आपल्यापर्यंत ज्ञानाची ज्योत मी पेटवण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला 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 विठाला
आमचे अतुल महाराज नरडाणेकर, आमचे भागवत महाराज इकडे कामतवाडीकर, अमोल महाराज शरसोलीकर, आमचे हरिभक्त परायण शहरीतले ज्ञानेश्वर महाराज, बघा नाव लक्षात, ज्ञानेश्वरजी महाराज शहरी आणि वेणेकरी बाबा भालदार चोपदार, आपण सगळे हे बालगोपाल भजनी मंडळ, मातृशक्ती पुरुष वर्ग अबाल बाल वृद्ध सगळ्यांच्या सहकार्याने अनेक वर्षापासूनची ही दिव्य परंपरा आपण आजतायक पर्यंत जोपासून ठेवली. हे फार महद भाग्याची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे महाराज. परंपरा म्हटली की परंपरेला जतन करावं लागतं. तुकोबरायांनी 8 पिढ्यानंतर विश्वंभर बाबांपासून तर तुकोबरायांपर्यंत जसं परंपरेचा उच्छेद तुकोबरायांनी केलेला नाही. जगाच्या मालकाने तुकोबरांना म्हणावं काहीतरी मागा, आणि तुकोबरांनी खडसावं देवाला, देवा हे शब्द तुम्ही कोणाला वापरतायत, कोणाला उद्गारतायत, मागा. आमच्या खानदानीकडे पाहिलं का, कोणी मागितलं तुझ्याकडे? वडिलांची रीत जानत वडिलांची रीत जानत वडिलांची रीत जानत वडिलांची रीत जानत हो काही मागणे अमागणोजी वडिलांची रीत जानत वडिलांची रीत जानत वडिलांची रीत जानत काही मागणे आम्हाची वडिलांची रीत जानत वडिलांची रीत जानत वडिलांची रीत जानत. परंपरेच्या बाबतीमध्ये जर तुकोबराय जर विचार करत असतील तर आपल्या सप्ताची केवढी दिव्य परंपरा आहे. 60-66 वर्षापासूनची ही परंपरा आहे. आपली जीबी 5 च्या पुढची असली पाहिजे ऐकण्याकरता. सध्या कीर्तनकारांनी लाजा सोडल्या आणि कीर्तन ठेवणाऱ्यांनी आपला गाण ठेवल्या. कीर्तन कोणाची ठेवली पाहिजे याचं शास्त्र आहे, आणि कीर्तनकाराने व्यासपीठावर उभं राहून काय सांगितलं पाहिजे त्यालाही भान पाहिजे. संतांचा आदेश आहे. भगवान परमात्म्याचा तो एक दंडक आहे. परमात्म्याची प्राप्ती करण्याचं एकमेव साधन, मुक्ती कैवल्य मोक्षा पदापर्यंत जाण्याचं एकमेव साधन तर ते वारकरी संप्रदायातलं हरी कीर्तन आहे. अभंग सोपा घेतला म्हणजे याचा अर्थ असा नका लावू की कीर्तन सोपं असेल असं. बऱ्याच जणांना जवळजवळ अभंग परिचयाचा घेतला की नेम्या हवा निघून जाते. काय हे बोलासारखं अभंगात? अभंगात बोलण्यासारखं काय आहे? दिसतो तो सुंदर असणारा परमात्मा विटेवर आहे. करकटेवरे ठेवून या, कमरेवरती त्याने हात ठेवलेले आहेत. तुळशीच्या माळा त्याने परिधान केलेला आहे. तुळशी हार, गळा, कासे, पितांबर, पितांबर परमात्मा नेसलेला आहे. मकर कुंडले तळपतील श्रवणी, माशाच्या आकाराचे कुंडल कानामध्ये झळकतायत. कंठातला कौस्तुभमणी आम्हाला दिसतो आहे. तुकोबराय म्हणतात हे जे सर्व सुख आहे ना, परमात्म्याचं श्रीमुख आम्हाला नित्य पाहावं असं वाटतं. मग अभंगात बोलण्यासारखं काय आहे? विठला विठला ह्या झाल्या ठळक बातम्या. विस्तारपूर्वक आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. माझ्या बुद्धीला जेवढं चिंतन आकलन होईल. वारकरी संप्रदायातली जी परंपरा आहे ही जगात वेगळी परंपरा आहे दादा. खानदानीचा विचार आपण केला पाहिजे, संतांचा विचार आपण केला पाहिजे, पंथाचा विचार केला पाहिजे, धर्माचा विचार केला पाहिजे. कोणत्या संप्रदायाची आपण दीक्षा स्वीकारली आहे त्या संप्रदायाचं देखील आपल्याला भान असलं पाहिजे. परंपरा
भागवत धर्माची पताका अखंडपणे विश्वाच्या पाठीवर तेवत राहावी, हा माझ्या ज्ञानोबरांच्या आई वडिलांचा मानस होता. संप्रदायाकरता स्वतःचे आई वडील मारलेत, किंबहुना मेले. समाजाकरता नाही गेले होते. तुमच्या आमच्या करता काय जाणं, त्यांना काय गरज होती? नाही. पण नाही, हे वारकरी संप्रदायातलं जे तत्वज्ञान आहे, हे बहुजन समाजाला हे संस्कृतातलं तत्वज्ञान आकलन होत नाही. 11व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये आणि 12व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि 11व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये महाराष्ट्र प्रांताला जास्त करून नाना सकल संत मांदेळी जन्माला आलेली. परंपरा किती दिव्य स्वरूपाची आपली. शके 1182 मध्ये नामदेवरायांचा शके 1172 माफ करा, सावतोबाचा जन्मशक आहे. शके 1189 मध्ये गोरोबा काकांचा जन्मशक आहे. शके 1192 मध्ये नामदेवरायांचा जन्मशक आहे. शके 1195 मध्ये निवृत्तीनाथांचा जन्मशक आहे. शके 1197 मध्ये ज्ञानोबरायांचा जन्मशक आहे. शके 1199 मध्ये सोपान काकाचा जन्मशक आहे. शके 1201 मध्ये मुक्ताबाईचा जन्मशक आहे. शक आणि इसवी सन यातलं डिफरंट 78 वर्षाचं आहे. 2026 - 78 कदाचित 1947 संख्या येईल. सध्या जे शक चालू आहे हे 1947 आहे आणि इसवी सन 2025 चालू आहे. शक आणि इसवी सनातला अंतर हे 78 वर्षाचं आहे. कीर्तन कळो अगर ना कळो, कीर्तनाची लेवल आम्ही खाली आणलेली नाही बरं का नाना. 10 वर्ष झालीत आम्हाला. फेटा बांधताना जरी म्हटलं लोकांनी विनोद करा, आम्ही फेटा सोडून घरी जाऊ शकतो, गरज नाही आम्हाला कीर्तनाची. पण ज्या पंथात ज्या संप्रदायात आम्ही शिकलेलो आहेत ना, कमीत कमी आपल्या कीर्तनाने त्या परंपरेला गालबोट लागणार नाही याचं भान आम्हाला ठेवावं लागतं. विठाला विठाला. विनोद तर घरी मग काय 6 वर्ष कशा करता व्यतीत केले आळंदी क्षेत्रात. विनोद शिकण्याकरता, सटरपटर सांगण्याकरता. सटरपटर सांगणारे तर घरीच तयार झालेत, त्यांना तर कुठं जाण्याचीही गरज नाहीये. आणि काही घरी तयार झाले पण संस्थेच्या कीर्तनकाराला लाजवतील असंही कीर्तनकार आहेत, असेही आहेत. 1-2 उदाहरण सांगतो. चेतन महाराज मालेगावकर आणि अरुण महाराज जामठीकर कुठंच गेलेले नाहीत. अरुण महाराज जामठीकर माणूस तर भजनी मंडळातला माणूस आहे. चेतन महाराज मालेगावकर तर घरीच तयार झालेले आहेत, पण चांगल्या कीर्तनकाराला लाजवतील अशी कीर्तन शैली. असाही या कीर्तनकाराचा आनंद. म्हणजे ते गेलेलेच नाही म्हणजे याचा अर्थ काय, कशा करता बोलतोय. भान परंपरा आपली काय शिकवते आपल्याला, हा मुद्दा महत्वाचा आहे. ते जपलं पाहिजे. स्वतः ज्ञानोबरांच्या आई वडिलांनी पहिले परंपरेला मुद्देसूद जपलेलं आहे. वारकरी संप्रदाय उभं करण्याकरता संघर्ष या संतांना किती प्रचंड प्रमाणामध्ये करावा लागला. त्या कालखंडामध्ये 700-750 वर्षापूर्वी प्रतिकूल परिस्थिती ही महाराष्ट्र प्रांताची होती. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक सगळी स्थिती त्या कालखंडामध्ये ही खालावली गेलेली होती. मग जळ कोणाला जर पोचली, शके 1185 मध्ये एक संप्रदायाचा उगम झाला, महानुभाव संप्रदायाचा. महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक होऊन गेले चक्रधर स्वामी महाराज. चक्रधर स्वामी महाराजांचे पहिले पटशिष्य होऊन गेले नागदेवाचार्य. चक्रधर स्वामी महाराज संस्कृतात प्रवचन करीत असत आणि नागदेवाचार्यांना ते सांगत असत, हे प्रवचन शब्दांकित करा. म्हणजे हे जे वाङ्मय आहे, हे संप्रदायातलं जे तत्वज्ञान आहे, हे समाजापर्यंत गेलं पाहिजे. किती किती संघर्ष केलाय ना सगळ्या संप्रदायाने. पण वारकरी संप्रदायाची विचारधारा आणि महानुभाव संप्रदायाची विचारधारा थोडीशी तफावत आहे. महानुभाव संप्रदायाची विचारधारा जी आहे ही वेदाला बाजूला ठेवणारी आहे आणि वारकरी संप्रदायाची विचारधारा आहे वेदाला अनुसरून करण्याची. वेदातलं ज्ञान वारकरी संप्रदायात आहे आणि त्यांच्या संप्रदायातलं जे ज्ञान आहे हे सर्वसामान्य माणसाला जी आचारसंहिता आहे ही पेलावली जात नाही. कठीण आहे आचारसंहिता त्यांची, जी कठीण ही कठीण आहे. मग त्या कालखंडामध्ये हाही संप्रदाय उदयाला आला. भला मोठा त्याने अशा प्रकारचा जबडा पसरवलाय.
पूर्ण म्हणजे बरीच त्याची ख्याती झालेली होती. ज्ञानोबा तर त्यांच्या नंतर जन्माला आलेले आहेत. पण हे सगळं संस्कृतातलं ज्ञान आहे. आचारसंहिता डिफिकल्ट आहे. मग हे तत्वज्ञान हा बहुजन समाजापर्यंत गेलं पाहिजे. हा समाज मुक्तीपासून मोक्षापासून हा वंचित झालेला आहे. हा मोक्षाचा अधिकारी हा समाज झाला पाहिजे. मग काय केलं पाहिजे तर पहिलीच झळ पोहोचली ती ज्ञानोबारायांना. शके 1197 मध्ये पहिली झळ पोहोचली ज्ञानोबारायांना. काय ज्ञानोबारांनी पहिले समाजाकडे अशी दृष्टिक्षेप केला. जातीवाद प्रचंड प्रमाणात थैमान घातलेलं होतं महाराज. उच्च वर्णीय लोकांकडनं निम्न वर्णीय लोकांची प्रचंड प्रमाणात त्या कालखंडामध्ये पिळवणूक केली जात होती. चोखोबारांना तर मंदिराच्या बाहेरच प्रवेश नाना. कोण चोखोबारा आहे? कुठल्या जातीतली? चोखा बंका जातीचे महार त्याशे सर्वेश्वर ऐके करी. त्या चोखोबारांच्या घरी ज्ञानोबा आहे. कोणत्या समाजातले? आई काय सांगू उमजी राही नका नाही आभी नाही उभी नाही म्हण राहणार तुम्ही. ज्ञानोबा हे ब्राह्मण समाजातले, चोखोबर आहेत त्या समाजातले. पण पहिलीच क्रांती केली. जातीवाद तर प्रचंड प्रमाणात आहे. प्रचंड प्रमाणात या संतांना संघर्ष करावा लागलेला आहे. पण त्या संघर्षाच्या विरोधात बंड पुकारला ज्ञानोबारांनी. बंडखोर संत म्हणून ओळखले जातात. काय बंड पुकारला? एकच बंड पुकारला. पहिले जातीवादाचं जे थोतांड आहे हे नष्ट झालं पाहिजे. आणि चोखोबारांच्या घरी एकादशी व्रत सोडायला ज्ञानोबा निघाले. किती विरोधाभास हो, किती विरोधाभास असेल. ज्यांची पावलं जमिनीला उमटू देत नव्हती मागे झाडू लावायची. गळ्यात मडकं बांधायचा तुंका सुद्धा जमिनीवर चालायचा नाही. त्या धर्म मार्तंडांनी इतके उच्च वर्णीय लोकांना या निम्न वर्णीय लोकांची अशा प्रकारे पिळवणूक त्या कालखंडात केली जात होती. आणि मग अशा संघर्षातून हाही समाज एकवटला पाहिजे. सगळे हे मोक्षाचे अधिकारी झाले पाहिजे. हे संस्कृतातलं ज्ञान थोडं बाजूला राहिलं पाहिजे आणि प्राकृत मराठीतलं तत्वज्ञान हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते आकलन त्यांना झालं पाहिजे. तेव्हा हा समाज अनाडी अशिक्षित आडमुठ्या याचे विचार थोडेसे बाजूला राहतील. हा सक्षम होईल, मुक्तीचा अधिकारी बनेल. केलंय सक्षम परंपरेला अनुसरून. ती पहिली क्रांती केली माझ्या ज्ञानोबारायांनी. मिळविले मांदी वैष्णवांची मिळविली मांदी. जी आहे ह्या कालखंडातून फार मोठ्या दुरून आलेली परंपरा आहे. वेदातलं तत्वज्ञान आपल्या संप्रदायाकडे आलेलं आहे. म्हणून मग वारकरी संप्रदायातली एक आणखीन अशी परंपरा आहे. पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने अभंग हा कोणता घेतला पाहिजे? भगवंताचं नाम किंवा स्वरूप वर्णन करणारा अभंग घेतला पाहिजे. भगवान परमात्म्याचं स्वरूप हे मंगल सांगितलेलं आहे. भगवान परमात्म्याचं नाम हे मंगल सांगितलेलं आहे. भगवान परमात्म्याच्या लीला ह्या मंगल सांगितलेल्या आहेत. सुरुवातीला मंगलाचरण हे करावं लागतं. दंडक आहे वारकरी संप्रदायात. चला, अभंग पाठ नाही असा वारकरी नाही. अभंग पाठ नाही असा वारकरी नाही. आणि ज्यांचा अभंग पाठ नाही ते वारकरी नाहीत. कमीत कमी हा अभंग जर पाठही नसेल तर कानपाठ तरी असला पाहिजे की नको. म्हणजे ही वारकरी संप्रदायात
सुंदरता ध्यान वगैरे वगैरे असं काहीतरी म्हणतात, एवढं तरी माहिती असलं पाहिजे की नाही. आणि ज्यांना एवढंही माहित नाही की वारकरी संप्रदायात सुंदरते ध्यान वगैरे हा अभंग काहीतरी म्हणतात, हेही ज्याला माहित नाही ते भारतातले नाही. विठाला विठाला एका गावात मंडपापर्यंत गाडी नेली नाना. आणि आम्हाला माहित नाही की इथे सप्ताह बसलेला आहे असं. आता कधी कधी काही फंक्शनचेही मंडप असतात, काही असतात, सुरुवातीचा दिवस असेल. मंडपाजवळ एक व्यक्ती उभा होता. त्याला विचारलं, का रे बाबा, गावात सप्ताह कुठे बसलेला आहे? तो म्हणे, माल काय माहित. नंतर फोन लावला आयोजकांना, म्हटलं कुठे? म्हटलं आम्ही या मंडपाजवळ. म्हणे थांबा, तो सप्ताहचाच मंडप आहे. आणि हा व्यक्ती कोणत्या मंडपाजवळ उभा होता? गावातलाच. आणि त्याच मंडपाजवळ उभा होता. त्याला विचारलं, सप्ताह कुठे बसलेला आहे? तो म्हणे काय माहित. मग हा पाकिस्तानला आहे का भारत मधला? असे बरीच माणसं आहेत महाराज, त्यांना खबरच राहत नाही की आपल्या गावात काय चाललंय. ते शेवटच्या दिवशी शिरा घेऊन मंडळी ज्यावेळेस घरी येते ना, त्यावेळेस काहींना बातमी कळते की काहीतरी भोजनाचा कार्यक्रम आहे. मग बरोबर 3-4 वाजेपर्यंत ते येतात. नाही तर 8 दिवस तुमचा आणि त्यांचा काही संबंध नाही महाराज, काही नाही. चला पुढे. परंपरेचा जर आपण विचार केला, मंगलाचरपर प्रकरणातला अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाची भूमिका लक्षात घ्या. जे अभंग दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी म्हणतो नाना, बऱ्याच वेळेस त्याचं व्हॅल्युएशन आपल्याला कळत नाही. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने आपण त्या अभंगाकडे पाहतच नाही शक्यतोवर, फक्त म्हणायचं असतं म्हणून म्हणतो. पसायदान बघा, आता शब्दामध्ये खूप मोठा अर्थ आहे. नुसते आता शब्दामध्ये एक कीर्तन होईल. पसायदानाचा सुरुवातीचा जो शब्द आहे आता, एक कीर्तन होईल एवढा सखोल अर्थ त्यामध्ये आहे. पण मग ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर काहीतरी म्हणावं ज्ञानेश्वरी गुंडाळेपर्यंत, मग ते पारायण, ते पसायदानाची प्रथा चालू केली. मग ते ज्ञानेश्वरी गुंडाळायची, त्याला दोरी बांधायची, तोपर्यंत 9 ओव्या म्हणून होतात. मग आपण त्या पसायदानाकडे अर्थाच्या दृष्टीने पाहतो का? रोज म्हणतो पण अर्थाच्या दृष्टीने पाहत नाही. गालिंग लोटांगण अभंग रोज म्हणतो पण अर्थाच्या दृष्टीने पाहत नाही. रूप पाहता लोचनी सुंदरते धान अभंग रोज म्हणतो पण अर्थाच्या दृष्टीने पाहत नाही. विठाला विठाला भूमिका अशी आहे. या अभंगातून परमात्म्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबारांनी केलेलं आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं वर्णन या अभंगातून केलेलं आहे. जाणकार लोक उठले, म्हणे तुकोबा, तुम्ही या अभंगातून परमात्म्याचं वर्णन सांगतात, देवाचं वर्णन सांगतात, पण कोणत्या देवाचं वर्णन केलेलं आहे? एकही देवाचं नाव या अभंगात घेतलेलं नाही. आणि वर्णन कोणाचं आहे का? तुम्ही सुंदरतेचा अभंग जर पाठ असेल, मला एखाद्या देवाचं नाव दाखवून दे या अभंगात. सुंदरते ध्यान होबे विटेवरी, कर कटावरी ठेवून या, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, मकर कुंडले तळपते श्रवणी, कंठे कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. कोणत्या देवाचं नाव येऊ? वर्णन पांडुरंगाचं आहे हे मान्य, पण नाव घेतलेलं नाहीये. शास्त्र असं सांगतं, या विश्वाच्या पाठीवर काही नियम असे आहेत. ज्या स्त्री गुरूंकडनं आपण दीक्षा स्वीकारलेली असेल, त्या स्त्री गुरुचं नाव एकरी शब्दाने, एकरी अक्षराने आपल्या मुखाने येऊ देऊ नये. त्या शिष्याने मरेपर्यंत, मागे असो का त्याच्या तोंडासमोर असो, त्या गुरुदेवांचं नाव एकेरी अक्षराने येऊ देऊ नये. पहिला. आणि कुलवान घराण्यातल्या माता माऊलींनी, ज्या महान पतिव्रता स्त्रिया आहेत, त्या कुलवान घराण्यातल्या स्त्रिया पतीच्या एकेरी नावाने उल्लेख करू नये. हल्ली जळगाव सिटीमध्ये राहणाऱ्या काही असतील बिचाऱ्या माता माऊल्या, पाहिलंय आम्ही. आता नवीन फॅशन प्रचलित झाली. काय? नवऱ्याच्या नावाने हाक मारतात, अक्षय ए अभय,
टकोरा टाकायला पाहिजे तुला चांगला. असं पाहिलं की नाही तुम्ही? एखादी स्त्री नवऱ्याच्या एकेरी नावाने उल्लेख करते, पण शास्त्र परवानगी देत नाही. तुम्ही किती जरी एज्युकेटेड झालात, किती जरी सुशिक्षित झालात, पण पतीच्या एकेरी नावाने जी स्त्री उल्लेख करते, किंबहुना जो श्री गुरुदेवांच्या एकेरी नावाने उल्लेख करतो, या दोघांनाही ब्रह्महत्येचं पाप लागतं. ऑथॉरिटी नाहीये तुम्हाला. आपली भारतीय संस्कृती नाहीये महाराज. काय पूर्वीच्या कालखंडात स्वामी म्हणायचे. स्वामी शब्द वजा झाला, मग अहो. आता अहो आलं आपल्या भाषेत का हो, नाहीतर मग मोठ्या मुलाच्या नावाने, लेकराबाळांच्या नावाने हाक मारतात. पण जुन्या काळातल्या महिला या अशिक्षित होत्या महाराज, पण कधी नवऱ्याचं नाव घेऊन बोलले नाहीत. काय परंपरा अशा. ब्रह्महत्येचं पाप तिला लागतं, त्याचं बिघडत नाही, पण तुमचं बिघडल्याशिवाय राहत नाही. तसं या अभंगातून देवाचं वर्णन केलेलं आहे, पण देवाचं न नाव घेता वर्णन केलेलं आहे. कसं नाव घेता? ज्ञानोबरांचा एक दृष्टांत आठवला, 2 मिनिटाकरता सांगतो. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी या महाराष्ट्र प्रांताला लाभली. आणि पूर्वीचा काळ असा, माऊलींनी ती ओवी ज्ञानेश्वरीमध्ये घातलेली. ती ओवी मी पुढे सांगतो हा दृष्टांत सांगितल्यानंतर. अशीच एक नवपरिणत वधूचं लग्न झालं म्हटले. लग्न झालं, आज तिचं लग्न लागलं. आणि लग्न लागल्यानंतर माहेरकडचा एक माणूस थांबून जातो. कशा करता? तिला घेऊन जाण्याकरता. मग दुसऱ्या दिवशी हळद पिटली, सत्यनारायण वगैरे झाला की ती मुलगी माहेराला जाते. बरोबर? मग माहेराला गेल्यानंतर ती मुलगी किती वर्ष थांबते? वर्ष का दिवस? हा, म्हणजे जीवी चेक करायचं ना. पहिल्याच मुळाला ज्यावेळेस ती मुलगी माहेराला जाते, लग्न लागून आपल्या घरी, त्यावेळेस फक्त मुलगी रात्रभरच थांबते. काही अडचण आली तर 2 दिवस बस. याच्या पलीकडे ती मुलगी पहिल्या मुळाला जास्त थांबत नाही. लगेच सासरकडची माणसं तिला घेण्याकरता येतात. ठरल्याप्रमाणे ज्ञानोबरांची ओवी आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये भागवत महाराज या नवीन लग्न झालेल्या मुलीला कोणत्या व्यक्तीला पाठवलं जायचं तिला घेण्याकरता? घरातले प्रतिष्ठित धुरंधर माणसांना तो सन्मान दिला जायचा. शक्यतोवर तिचे जे मोठे सासरे असतील, लहान सासरे असतील, हे सासऱ्या मंडळींना मान दिला जायचा. ही मंडळी जर नसतील तर त्या घरातले जावई बापू, म्हणजे त्या मुलीचे नंदई भाऊ, बरोबर इकडे, म्हणजे आपल्या जावई बापूंना तो सन्मान दिला जायचा. त्या सासऱ्यांना तो सन्मान दिला जायचा की जा तुम्ही नवीन लग्न झालेल्या मुलीला, पहिल्या मुलाला तिला घेऊन या. काय पूर्वीच्या काळात महाराज. पण माऊली म्हणतात 700 वर्षाचा कालावधी लोटले गेल्यानंतर ही मंडळी कोणी जाणार नाही. कोण जाईल? हाऊस बिना ब्रुना जाईना. ठरल्याप्रमाणे त्याची मेहंदी, नेल पॉलिश निघालेली नाही. त्याने घरात सांगितलं माझ्या पत्नीला मला घ्यायला जायचंय म्हटले. घरना म्हणे तुम्ही बायको ये भाऊ, कहबी लई त्याने गाडी काढली आणि गावात गेला. बातमी कळाली तिकडे की जावई बापू या मुलीला घेण्याकरता आलेले आहेत. जावई बापू मुलीला घेण्याकरता आलेले आहेत. आणि काय पूर्वीचा थाटमाट, काय माता मावल्यांमध्ये मर्यादा असायच्या महाराज. गावात गल्लीत जर कुणाचेही जावई बापू दिसले तरी या महिला शरीर धर्माने सावरायच्या. म्हणजे जे डोक्यावर पदर घ्यायचे. गावात कोणाचे जावई असू द्या, नाही त्यासना जावई काय, आपला जावई लगेच पदर घ्यायच्या. बोलू खरं, आता सक्की सासू बिनाबरुणी जायले. काही अशा प्रकारची लाज तिला राहिलेली नाहीये महाराज. 8 दिवसापूर्वी त्या गावाचं नाव लक्षात येत नाही. एक महिला मला भेटली, म्हणे बाबा अंडेर दिनी, बोला बोला, ते मला पुल्लच सुधरी राही. अंडेर दिनी अंडोर लिदा का जवळ लिदा, मग त्याला तुना घर बाजऱ्या कापायला जाय. ही भाषा जर अशा जर आताच्या कालखंडातल्या जर महिला बोलत असतील तर नाना हे संस्कृत संस्कार या शब्दाच्या अंतर्गतामध्ये आपलं जीवन बसतं का? मुलगी दिली म्हणजे मुलगा घेतला का? आपण हे भाषा कुठे जाते?
पूर्वीच्या काळातल्या महिला मुलीचं गाराणं आलं तरी ताकीद असायच्या, ताकीद असायची तिला. काय आता गाराणं घेऊन आली, याच्या पुढे जर तू गाराणं घेऊन आली तर विचार कर, नांती बरी. आत्तेन माय राहते तर काय सांगती. पहिलाच फोन असतो मुलीला, काय करते बेटा? काही नाही मम्मी आता उठली. कुठे गेले सासरे? शेणपूजा करतायत. कुठे गेली सासू? निंदाला जायले. कुठे गेले जाऊ? त्याला आकडीला आहे, तू शेगणी घे का तरी. 8 दिवसापर्यंत माझ्या मुलीशी मी संपर्क केला नाही. एखाद्या माता माऊलीने बोटवर करावा, केलाच नाही बाबा संपर्क. असा काय बोलता तासन तासन काहीतरी नाही. पाकिस्तानात दिली का काय तुम्ही मुलगी? मी हे कशा करता सांगतोय, हे भागवतातले पुरावे ओवी पुढे सांगतोय का. आपल्याच फोनच्या द्वारा ज्या घराण्यात तुम्ही मुलगी दिलेली आहे, तुमचा पुन्हा 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 फोन म्हणून त्या मुलीला तुम्ही हळूहळू ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतात. काय ट्रेनिंग देतात? घाबरायचं नाही, दाबी दम्मा घालतीन, मर्जी जी केली ती. मग त्याला पांटपली टाकी दिशी का जवळ तो वाटी दारशिरीमा. ही जर आपण अशी भाषा हे फोनद्वारे, हे सध्या महाराज 2 वर्षाच्या पूर्वी मार्च महिन्याच्या पेपरमध्ये हा सगळा लेख आलेला आहे. वर्तमान पेपरामध्ये एका तज्ञ वकिलांचा लेख असा आहे, या महाराष्ट्र प्रांतामध्ये जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याचा रेकॉर्ड 16,500 केसेस एका जिल्ह्यात, 9 परिणत वधूचे घटस्फोटाचे प्रमाण इतकी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे, प्रचंड प्रमाणात. आणि त्यांनी 2 कारणं सांगितलेली प्रामुख्याने. कोणती 2 कारणं? पहिलं कारण आहे, त्या नवीन लग्न झालेल्या मुलीचा घटस्फोट कशामुळे होतो, तर तिचा फोन जबाबदार आहे. आणि दुसरं कारण आहे, त्या फोनद्वारे ट्रेनिंग काही त्याची आई चांगली देत नाही. आई जबाबदार आहे. आपल्याच आईच्या सांगण्यावरून जर मुलगी वागत असेल, धर्माला अनुसरून असेल तर काही हरकत नाहीये, पण त्या घराच्या विरोधात जर तिचं वागणं असेल तर ती ट्रेनिंग चांगली देत नाही. मग आपलीच आई आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला कारणीभूत तिची आई ठरते. विठाला विठाला हो. मग फोन करू नये अशा मतातला नाहीये, करावं. पण काय शिकवलं पाहिजे हे 500 वर्षापूर्वी भागवतात ओवी टाकले नाथांनी. निज कन्याशी शिकवी माता, लाज धरावी लोकां देखता, एकांती म्हणल्या कांता, लाज सर्वता सोडावी. लाज सर्वता सोडावी पण कुठे, आणि लाज धरावी पण कुठे. समीकरण छोटस आहे पण अर्थ मात्र व्यापक आहे. लाज धरावे लोकां देखता, लोकांसमोर आणि प्रतिष्ठित धुरंधर माणसासमोर त्या नवीन लग्न झालेल्या मुलीने नेहमी लाजलं पाहिजे, नेहमी लाजलं पाहिजे. डोंगरेजी महाराजांनी भाव भागवतात काढला, लज्जा स्त्री का भूषण होत आहे. स्त्री जाती जेवढी लाजते तिच्याकरता ते भूषण सांगितलं गेलेलं आहे, तिचं शोभण आहे ते. लाजणं म्हणजे लज्जेने स्त्री शोभते, संपत्तीवान माणूस दानाने शोभतो. 10 प्रकारची यादी आलेली आहे, कोण कशाने शोभतो याची. लोकांसमोर तिने लाजावं आणि पती सोबत तिने लाजू नये. पण कुठे? एकांती मेनल्या कांता, लाज सर्वता सोडावी. एकांतात, काय किती शब्द महत्वाचे. काना मात्रा वेलांट्याचा विचार अध्यात्मात केला जातो महाराज. पती सोबत म्हणजे तो गाडीवर बसून नाही, एकांतामध्ये तिने लाज सोडावी आणि लोकांसमोर लाज धरावी. समीकरण जरी छोटं असेल पण अर्थाच्या दृष्टीने आपण घरी अर्थ लावा. विठाला विठाला ते जावई बापू घेण्याकरता आलेले आहेत. त्या मुलीला नवीन लग्न झालेली मुलगी, आणि गल्लेमध्ये बातमी कळाली की जावई आले म्हणून 2-4 प्रतिष्ठित धुरंधर माणसं त्या जावईन बापू सोबत गप्पा मारण्याकरता पुढच्या टप्प्यामध्ये येऊन बसले. पेपरच्या कालावधीमध्ये लग्न बाहेर गावी असल्यामुळे हिच्या मैत्रिणीला काही लग्नाला जाता आलं नाही. पण बातमी कळाली की आपल्या मैत्रिणीचे पतिराज तिला घेण्याकरता आलेले आहेत. मागच्या दारून त्या मुली शिरल्या, किचन रूम मध्ये आल्या. कमांडीला असा पडदा होता, किचन रूम मध्ये छोटीशी खिडकी होती. तिची आई होती, काकू होती, 2-3 बाया होत्या, काही या 2-4 मैत्रिणी. आणि त्या नवीन लग्न झालेल्या मुलीला पुढच्या टप्प्यामध्ये जी माणसांची गर्दी बसलेली आहे, या नवीन लग्न झालेल्या मुली
तिला आग्रहाने विचारतायत की पुढच्या टप्प्यामध्ये बसलेला पती कोणता आहे. मुलगी ही संस्कारवान घराण्यातली होती, मुलगी ही खानदानी घराण्यातली होती. तिने असं पुढच्या टप्प्यात येऊन नाही सांगितलं त्या पतीच्या कॉलरला हात लावून, दिस इज माय हजबंड. संस्कारच तिच्यावर ओरिजिनल केले गेले होते महाराज. नाही, तिची आई संस्कारवान होती, तिचा बाप संस्कारवान होता आणि स्वतः हात धरून तिला कीर्तनाला आणत होते. वारपणापासून तिला कीर्तन ऐकण्याची सवय होती, ती पण चांगल्यांची. कीर्तन कोणाची? चांगल्यांची. म्हणजे तुम्हाला कळालं असेल, कीर्तने दोन प्रकारची झालीत. विठाला विठाला दोन प्रकारची नाना कीर्तन कोणती झाली आता? काही कीर्तन ऐकण्याची आहेत आणि काही कीर्तन पाहायची आहेत. नुसतं देखाल गर्दी आहे. नाही समजलं? तुमच्या बुद्धीला नमस्कार. चला पुढे. आता ऐकायच्या कीर्तनाला गर्दी फारशी राहत नाही दादा. आता पहायच्या कीर्तनाला गर्दी जास्त आहे. 2-2 एकर वावरले रोटा मारणं पडेल. 2-2 अभंग उजास तरी भाऊ व्यासपीठवर येत नाही. काय करस आणि काय नाही, डोकं धोत बठस का काय बठ काय समजत नाही मला, काही समजत नाही महाराज. काय टिकली, पावडर, लाली, लिपस्टिक. पाहायची कीर्तन आहेत, पाहायची झालेत. कीर्तन ऐकण्याकरता कोणी जात नाही त्यांच्या, आणि ऐकण्यासारखंच काही नाहीये. विठाला विठाला हा लोकांचा मूर्खाचा कळस समाजात जे विल्हेवाट कीर्तनाची लावली ना, या राजकीय क्षेत्रातील लोकांनी पहिले लावलेली. कारण हे राजकीय क्षेत्रात त्यातले नाहीत, मुळात त्यातले नाहीत. त्यांना कीर्तन कशासोबत काय खाल्लं जातं हे अजिबात कळत नाही. त्यांना एवढंच माहिती आहे कोणता वक्ता बोलवल्यानंतर गर्दी येते. त्यांना वक्त्याशी घेणं देणं नाही, त्यांना गर्दीशी घेणं देणं आहे. आणि पहिली जी वाट लावली ना संप्रदायाची, तर ह्या लोकांनी लावली. नाहीतर राजकीय क्षेत्रात पहिले कीर्तन नव्हती होत एवढी. जातीवान कीर्तनकार, आता कीर्तनकार बी बोलू नये व्यासपीठावरनं, पण भोगावं लागेल महाराज. आपण कीर्तन ठेवल्यानंतर जर कीर्तन क्षेत्रातली अध्यात्माची विटंबना होत असेल, 28 कुळ आपली नरकाला जाते. विठाला विठाला तुमच्याजवळ पैसा आहे, तुम्ही ज्याला जितका द्यायचा तो तुमचा मर्जीचा प्रश्न आहे. पण संप्रदायाच्या ब्रॅकेटमध्ये कीर्तन असले पाहिजे. कारण हा संप्रदाय यांनी बलिदान केलेले आहेत महाराज. संघर्षातून उभा आहे. लोक वंचित आहेत त्या ज्ञानापासून. गेलं पाहिजे आतमध्ये ओरिजिनल. पोटात ओरिजिनल गेलं तर चेहऱ्यावरती तेज दिसतं. डोक्यात ओरिजिनल गेले तर संस्कार ओरिजिनल दिसतात. डोक्यात आणि पोटात चांगलं गेलं तर जीवन सुधारतं. पोटात जर वाईट गेलं तर तब्येत बिघडते, आणि डोक्यात वाईट गेलं तर संस्कार बिघडतात. विठाला विठाला त्याच्या चेहऱ्यावरचं तेज सांगतं की हा व्यक्ती काय खात असेल. खाद्यपदार्थावरती तेज अवलंबून असतं आणि संस्कार हे विचारावरती अवलंबून असतं. नामदेव शास्त्रींचं वाक्य बरं काही, पोटात आणि डोक्यात वाईट गेलं की सगळं बिघडतं. पोटात आणि डोक्यात चांगलं गेलं की जीवन सुधारतं. मला तुम्हाला पोटात काय घालायचंय, जर रविवार बुधवारचे गिराईक असतील तर भाग सोडून द्या, तुम्ही त्यांचा विचारच करू नका. आता मुद्द्याशी कनेक्टिव्हिटी ठेवा. आग्रहाने त्या मुलीला प्रश्न विचारतायत पुढच्या टप्प्यामध्ये, तुझे पती कोणते आहेत? मुलीने सांगायला सुरुवात केली नाही. का ग, त्या कोपऱ्यात बसलेले लाल शर्ट घातलेले ते तुझे पती आहेत का? म्हटले नाही. म्हणे क्रीम कलरचं शर्ट घातले? म्हटले नाही. म्हणे व्हाईट कलरचं शर्ट घातले? नाही. सगळ्यांचा निर्देश झाला. का ग, ते चौकटी कलरचं शर्ट घातलेले आणि ब्लॅक कलरचे पॅन्ट घातलेले ते तुझे पती आहेत का? मग तिचा पतीचा ज्यावेळेस निर्देश झाला त्यावेळेस ती मुलगी होही म्हटली नाही आणि नाही म्हटली नाही. तिने फक्त अशी खाली मान घातली. मग खाली मान घातले म्हणजे काय हो? माऊली म्हणतात तिने पतीचा निर्देश केला पण बोलण्यातून केला नाही,
आपल्या कृतीतून केला. जैसे न सांगणेवरी बाळापतीसी रूप करी, बोल निमाले पणे विवरी अचरचा ते. सांगितलं नाही पण सांगितल्यासारखं केलं, याला म्हणतात संस्कृती. विढाला विढाला मग अभंगाची भूमिका बघा. वर्णन देवाचं केलेलं आहे, पण न नाव घेता परमात्म्याचं वर्णन बरोबर जगद्गुरु तुकोबाराने अभंगातून केलेलं आहे. अभंगाकडे आपण दृष्टी टाकूया. महाराज या अभंगातून जो परमात्म्याचा परिचय जगद्गुरु तुकोबाराय करून देतात, तो परिचय नेमका कोणत्या कोणत्या पद्धतीने करून देतात ऐका. अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या या 3 चरणामध्ये जे वर्णन परमात्म्याचं आलेलं आहे, हे स्थूल रूपाचं वर्णन आलेलं आहे, स्थूल सांगितलेलं आहे. आणि जे जगद्गुरु तुकोबारांना सांगायचं आहे परमात्म्याच्या संबंधातलं, ते सूक्ष्म विचार हा शेवटच्या चरणात आहे. पहिल्या 3 चरणामध्ये स्थूल रूपाचं वर्णन आहे आणि शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म रूपाचं वर्णन आहे. अजून अभंगाची दुसरी कोटी बोलायचं झालं तर या 3 चरणामध्ये रूपाचं वर्णन आहे आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूपाचं वर्णन आहे. अजून अभंगातला तिसरा प्रकार, या पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण सांगितलेलं आहे. आणखीन अभंगातला चौथा प्रकार, या 3 चरणामध्ये परमात्म्याचा स्वभाव सांगितलेला आहे आणि शेवटच्या चरणामध्ये स्वभाव सांगितलेला आहे. विठाला विठाला या पहिल्या 3 चरणामध्ये परमात्म्याचा स्वभाव आहे आणि शेवटच्या चरणामध्ये स्वभाव आहे. स्थूल रूपाचा विचार, पहिली कोटी सांगितली अभंगातली. स्थूल रूपाचा परिचय परमात्म्याचा कसा देतात, पांडुरंगाचा परिचय जगद्गुरु तुकोबाराय स्थूल रूपाने कसा देतात. स्थूल या शब्दाचा अर्थ आहे जे डोळ्यांनी दिसतं त्याला स्थूल म्हणतात आणि जे डोळ्यांना दिसत नाही त्याला सूक्ष्म म्हणतात. या पहिल्या 3 चरणामध्ये जी सगळी लक्षणं सांगितली ना, ती सगळी डोळ्यांनी दिसते ना. सुंदर ते ध्यान होबे वेटेवरी काय दिसतं इथं पहिल्या चरणातली वीट, होबे वेटेवरी वीट आपल्या डोळ्यांनी दिसते. दिसते की नाही? दिसते परमात्मा. बघा दुसऱ्या चरणात बघा, तुळशी हार गळा, तुळशीच्या माळा परमात्म्याच्या दिसत आहेत. कासे पितांबर, परमात्म्याचा पितांबर आपल्याला डोळ्यांनी दिसतो. तुळशीच्या माळा आपल्याला डोळ्यांनी दिसत आहेत. चला तिसऱ्या चरणामध्ये, मकर कुंडले तळपते श्रवणी, कंठे कौस्तुभमणी विराजित. कंठातला कौस्तुभमणी परमात्म्याचा आपल्याला दिसतोय आणि माशाच्या आकाराची कुंडल आपल्या परमात्म्याच्या कानामध्ये नित्य झळकत आहेत. ती कुंडलही दिसत आहेत, विटही दिसते, तुळशीच्या माळाही दिसत आहेत, पितांबरही दिसतो. पण शेवटल्या चरणातलं काय दिसत नाही? सर्व सुख हे दिसत नाही. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, म्हणजे परमात्म्याचं सर्व सुख तुकोबारांना सांगायचं आहे, पण हे सर्व सुख लोकांना डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून अगोदर हा स्थूल रूपाचा परिचय आहे. विठाला विठाला थोडस वेगळ्या भाषेने बोलतो. या अभंगातलं रॉ मटेरियल थोडस जास्त आहे नाना. म्हणजे ती काही भाजी बनवण्याची टेक्निक असते. मसाला जास्त वाटावा लागतो काही भाजीला. मसाला वाटला मग फोडणी दिली की भाजी तयार होते कधी. आणि काही भाज्या अशा असतात सुरुवातीलाच कढईमध्ये टाकून द्यावं लागतं, मग ती कवर शिजत बसते. म्हणजे काही अभंगात लगेच प्रवेश होतात आणि मग विस्तारपूर्वक बोलतात. पण काही अभंगाचं मटेरियल जास्त असतं, म्हणजे मसाला वाटावा लागतो, मग फोडणी देऊन अभंगात प्रवेश होतो. ती टेक्निक असते त्याची. तसं या अभंगातला हा स्थूल रूपाचा जो परिचय आहे, हा स्थूल रूपाचा परिचय कोणता आहे सांगितलं. सूक्ष्म रूपाचा परिचय देत असताना हे सगळं आम्हाला डोळ्याने दिसतं महाराज, मान्य हो. मग अगोदर सूक्ष्म हे कळावं असं वाटत असेल तर स्थूल रूपाने परिचय करावा लागतो. उदाहरणार्थ, पहिलीत गेल्याशिवाय 10वीचा अभ्यासक्रम येत नाही. दुसरीत गेल्याशिवाय 10वीचा अभ्यासक्रम येईल का? 1 ते 9 पर्यंत आपल्याला शिकावं लागेल तर 10वीचा अभ्यास कळेल. आता वारकरी शिक्षण संस्थेतला नियम असा आहे, आळंदी क्षेत्रातला जे कीर्तनकार मंडळी जी शिकायला जाते, जोग महाराज संस्थेतला नियम आहे, पहिल्या वर्गात त्याने ऍडमिशन घेतलं की त्याच्या हातात मराठी व्याकरण असतं.
वर्षभर संस्कृत व्याकरण भांडारकर 1 आणि भांडारकर 2 म्हणून ही पुस्तकं. पहिल्या वर्षाला नुसतं व्याकरणच शिकावं लागतं. मग व्याकरण तुम्हाला कळालं की मग गीतेचा श्लोकाचा अन्वय पदच्छेद लावता येतो. मग दुसऱ्या वर्गाला गीता ठेवली त्यांनी. मग पूर्ण वर्षभर गीता चालते. विचारसागर आणि गीता हा दुसऱ्या वर्गाचा अभ्यासक्रम आहे. तिसऱ्या वर्षात तुम्ही गेलात पंचदशी आणि ज्ञानेश्वरी. मग तिसरं आणि चौथं हे दोघही ग्रंथ 2 वर्ष चालतात. पण सुरुवातीला ज्ञानेश्वरी तुमच्या हातात देऊन टाकली तर ज्ञानेश्वरी पंचदशी हे सूक्ष्म आहेत आणि व्याकरण हे स्थूल आहे. व्याकरण कळेल कदाचित पण ज्ञानेश्वरी पंचदशी विचारसागर हे ग्रंथ कळणार नाही. म्हणजे व्याकरण कळाल्याशिवाय ते ग्रंथ कळीत नाही. त्यांनी स्टेप ठेवलेल्या आहेत त्या कशा करताय. व्याकरण हे स्थूल आहे आणि ज्ञानेश्वरी पंचदशी विचारसागर हे ग्रंथ सूक्ष्म आहे. सूक्ष्म कळावा असं वाटत असेल तर अगोदर स्थूल रूपाचा परिचय करून द्यावाच लागतो. अजून उदाहरण म्हणून ज्ञानेश्वरीतलं उदाहरण आहे. नातवाला रोज गच्चीवर घेऊन जाण्याची सवय आजोबाला होती. रोज आकाशातला चंद्र दाखवायचे नातवाला. पण एक रात्र अशी उजाडली ना चंद्रच उगला नाही. कोणती रात्र? अमावस्याची. किंबहुना अमावस्याची जी पहिली रात्र असते. म्हणजे अमावस्याच्या दिवशी चंद्र नसतोच असं नाही बरं, असतो पण अतिशय बारीक असतो. पण नातवाला मोठा चंद्र पाहण्याची सवय होती. आजोबाला तो चंद्र दिसत होता बारीक आकाशातला, पण नातवाला तो दिसत नव्हता. मग योजना केली नातवाला तर चंद्र दिसावा. बाबा आज आकाशात चंद्र दिसत नाही. बाळू चंद्र आहे पण तुला दिसत नाही. बघ तुला दाखवतो. नातवाला कडेवरती घेतलं बाबाने. बघ हे लिंबाचं झाड दिसलं का बाळू? हो बाबा दिसलं. त्या लिंबाची शेवटची उजव्या साईडची जी मोठी फांदी आहे ती फांदी दिसली का? हो बाबा ती फांदी पण दिसली. त्या फांदीचा शेवटचा शेंडा बघ, तो शेंडा दिसला? हो बाबा तो शेंडाही दिसला. बघ आता त्या शेंड्याच्या एक्झिट समोर बघ अशा आकाशात बारीक कोरे. हो बाबा चंद्र दिसला. दृष्टांत संपला. पाडव्याचे चंद्ररेखा निवृत्ती दावावया शाखा. पाडव्याची म्हणजे अमावस्याला पाडवा म्हणतात. पाडव्यातली चंद्ररेखा ही जर दिसावी असं वाटत असेल, चंद्र हा बारीक आहे सूक्ष्म आहे, हा डायरेक्ट दिसत नव्हता. पण दिसण्याकरता अगोदर झाड दाखवावं लागलं. काय? मोठं झाड दाखवावं लागलं. झाडापेक्षा थोडस सूक्ष्म झाडाची फांदी, फांदीपेक्षा थोडस सूक्ष्म फांदीचा शेंडा आणि शेंड्यापेक्षा आणखीन बारीक आकाशातला चंद्र. विठाला विठाला नेमकी तीच योजना केली. हे सर्व सुख लोकांना कळणार नाही म्हणून पहिल्या चरणातली वीट दाखवली, दुसऱ्या चरणातल्या तुळशीच्या माळा दाखवल्या, पितांबर दाखवला, तिसऱ्या चरणातल्या माशाच्या आकाराची कुंडलं दाखवली, कंठातला कौस्तुभमणी दाखवला. बस हे कळालं की तुम्हाला सर्व सुख कळाल्याशिवाय राहणार नाही. चला तिसरी कोटी अभंगातली या 3 चरणामध्ये परमात्म्याचा स्वभाव सांगितलेला आहे आणि शेवटच्या चरणामध्ये स्वभाव सांगितलेला आहे. महाराज स्वभाव वेगळा आणि विटेवर राहणं उभं राहणं. विणेकरी बाबा परमात्मा विटेवर उभा आहे आणि काय स्वभाव आहे याचा? तुळशीच्या माळा परिधान करणं काय स्वभाव आहे? पितांबर नेसणं काय स्वभाव आहे? माशाच्या आकाराची कुंडलं त्याने घातलेली आहेत काय स्वभाव आहे? कंठामध्ये कौस्तुभमणी घातलेला आहे काय स्वभाव आहे? हे सगळे स्वभाव सांगितले तर एक कीर्तन होईल. पण उदाहरण म्हणून एक स्वभाव सांगतो, मला पुढे विषय मांडायचे. स्वभाव हा वागण्याने प्रतीत होतो का उभं राहण्याने? मी नुसता स्तब्ध उभा राहिलो माझा स्वभाव कळेल? मी जोपर्यंत तुमच्याशी हितगुज करत नाही, मी बोलत नाही, मी तुमच्याशी नीट वागत नाही, तोपर्यंत माझ्या स्वभावाची जाणीव तुम्हाला होणार नाही. मग परमात्मा नुसता विटेवर उभा आहे, याच्यातून काय स्वभाव प्रतीत होतो? विटची साईज आपल्याकडे काय? 4 बाय छोटी विट जर घेतली, विटची साईज काय? 4 बाय 9, 4 इंच आडवी 9 इंच उभी, बरोबर? विटची साईज. थोडीशी मोठी विट घेऊ, ठोकळा विट 6 बाय, बरोबर? 6 बाय 9 किंवा 4 बाय 9. बस याच्या पलीकडे विटची साईज आहे
आणि जर याच्यापेक्षा मोठी असेल तर ती वीट म्हणता येत नाही, तो ठोकळा म्हणता येतो. याच्यापेक्षा जी मोठी असेल ती वीट म्हणता येत नाही, तो ठोकळा असतो. पण परमात्मा ठोकळ्यावरती नाहीये. कशावर उभा आहे? विटेवर उभा आहे. विटची साईज फक्त 9 इंच आहे. ढोबळ मनाने पाहिलं तर 1 फुटाची वीट आहे. 1 फुटाच्या विटेवर जगाचा मालक कशा पद्धतीने उभा आहे, म्हणजे स्वभाव कोणता प्रतीत होतो. वीट कोणी दिली? पुंडलिक रायने. भक्त पुंडलिक रायने आई वडिलांची सेवा करून बिरकावलेल्या विटेवर पांडुरंग परमात्मा उभा आहे. देवाकडे पाहण्याचे सुद्धा त्याला सवड नव्हती. देवा, तुला उभं राहायचं असेल तर ही वीट फेकली महाराज, राहा उभा. 28 युगापासून पांडुरंग परमात्मा भक्ताने दिलेल्या जागेवरती उभा आहे, फक्त 1 फुटाच्या जागेवर. बस परमात्मा एकच म्हणतो, माझ्या भक्ताने जर श्रद्धापूर्वक मला जर ही जागा उभं राहण्याकरता जर दिलेली आहे तर मी एवढ्या जागेमध्ये समाधानी आहे. कोणता स्वभाव प्रतीत होतो परमात्म्याचा? समाधान. फक्त 1 फुटाच्या जागेवरती परमात्मा उभा आहे, बस मी समाधानी आहे. 3रा मजला बांधाय घ्या तरी 4था गजवर काढेल छापला. समाधान आहे? नाही. नाही महाराज, हे 3 शब्द प्रपंचात कधीच शोभत नाहीत. सुख, समाधान आणि आनंद, या 3 शब्दाची गाठ भेट मरेपर्यंत प्रपंचात कधी होत नाही. मानलं तर सुख, मानलं तर समाधान आणि मानलं तर आनंद आहे. संतांच्या विरोधात जाऊन ज्याने संसार केला त्याला मरेपर्यंत या 3 शब्दाची गाठ भेट होत नाही. आणि संतांच्या सांगण्यावरून ज्याने संसार केला या 3घांची गाठ भेट त्याला प्रपंचात होते. विठाला विठाला विठाला. काही नको नाना, 1.5 तासाच्या मला 50,000 नको, 5-6 हजार दिनात तरी मी बरं. 70,000च्या कीर्तन करायला वेळ 4 तासाची आहे आणि 5-6 हजार घेणाऱ्याला असं काही प्रकार केलाय का संतांनी? ते जास्त पैसे घेतात म्हणून ते 4 तास कीर्तन करतात आणि त्यांना नियमावली वेगळी आहे. त्यांनी अभंग सोडून काही बोललं तरी चालेल, तरी त्यांना स्वर्गाची प्राप्ती होईल, किंबहुना त्यांचे कुळ नरकाला जाणार नाही, असं संतांनी एका ठिकाणी लिहून ठेवलंय. असं कुठे लिहिलंय? नाही लिहिलंय. मग हे प्रकार कोणी केले? हे वर्गीकरण कोणी केलंय? बाबा मोठा कसा, हे वर्गीकरण कोणी केलंय? संतांनी का समाजाने? बाबा ढेरीने मोठा का गाडीने? बाबा डेरीने मोठा नाही, बाबा गाडीने पण मोठा नाही, बाबा दाढीने पण मोठा नाही. बाबा त्याच्या आचार विचार तत्वज्ञान परिभाषा संप्रदायाला अनुसरून अभंगाची रूपरेषा हे सगळं जो आचरणात येऊन वारकरी संप्रदायाच्या परंपरेने जो कीर्तन करतो तो बाबा मोठा. हे तुम्ही प्रकार केलेले आहेत. नालायकाला डोक्यावरती घेतलं, सज्जन माणसाला पायात तुडवलं आणि तुम्हालाही भोगावं लागेल आणि त्यांनाही भोगावं लागेल. विठाला विठाला विठाला. कशा करता बोलतोय? परमात्म्याचा स्वभाव प्रतीत होतो. माझ्या भक्ताने दिलेला श्रद्धापूर्वक जागेवरती बस मला एवढी जर जागा दिली असेल तर समाधानी हा गुण परमात्म्याचा प्रतीत होतो. असं प्रत्येक स्वभाव या चरणात आलेले आहेत. तुळशीच्या माळातला स्वभाव काय आहे, कंठातला कौस्तुभनेचा स्वभाव काय आहे, पितांबरातला स्वभाव काय आहे, माशाच्या आकाराचे कुंडलातला स्वभाव काय आहे, हे सगळे स्वभाव त्या ठिकाणी आलेले. चला पुढे. आणखीन या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण सांगितलंय. तटस्थ लक्षण कशाला म्हणतात आणि स्वरूप लक्षण कशाला म्हणतात? जे लक्षण लक्षाचा बोध करून देतं आणि बाजूला राहतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात, आणि जे लक्षण लक्षाचा बोध करून देतं पण लक्ष रूप होऊन जातं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. हे नाही करणार तुम्हाला, तुमच्या भाषेतलं बोलतो. जे लक्षण लक्षाचा बोध करून देतं आणि बोध करून दिल्यानंतर बाजूला राहतं, म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या अवतारातले जेही वस्तू आहेत त्या इतर अवतारात नाही, त्या बाजूला आहेत. या अवतारातले वीट वरा अवतारात नाही आहे का? वरा अवतारात, कुर्मा अवतारात नाही. पितांबर त्या दोघे अवतारात आहेत का? नाही. या अवतारातल्या काही वस्तू माशाच्या आकाराचे कुंडल इतर अवतारात नाही.
माशाच्या अवतारात नाही, कच्छाच्या अवतारात नाही, वराहाच्या अवतारात नाही. या अवतारातलं जे सगळं साहित्य आहे ते इतर अवतारात नाही, ते बाजूला राहतं, त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि जे लक्षण लक्षाचा बोध करून दिल्यानंतर लक्ष रूप होऊन जातं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. विडाला विडाला हॅलो विठ्ठल मग जाणकार लोकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही हे सगळं विस्तार केला, मग तुम्ही परमात्म्याच्या संबंधातलं चिंतन सांगतायत खरं, मग तो पांडुरंग परमात्मा नेमका आहे तरी कसा, त्याचं विशेषण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाचं. सुंदर ते ध्यान उभे विठेवारी, सुंदर ते ध्यान उभे विठेवारी, उभे परमात्मा हा कसा आहे? जाणकार लोकांनी प्रश्न विचारल्यानंतर तुकोबाराय सांगतात की पंढरीश पांडुरंग परमात्मा हा सुंदर आहे. सुंदर म्हणजे नेमकं काय? सुंदर आपण कुणाला म्हणतो? सुंदराची काय लक्षणं सांगितलेली आहेत? नाना सौंदर्य शास्त्राचा नियम असा आहे, 60, 70, 80 वर्षापूर्वी सौंदर्य शास्त्र निर्माण झालं. त्या सौंदर्य शास्त्राचा नियम असा आहे, सुंदराची त्यांनी लक्षणं केली आहेत. काय लक्षण केलेली आहेत? जो व्यक्ती अतिशय देखणा आहे आणि गोरापान आहे त्याला आपण सुंदर म्हणतो. नाही का ना? यापैकी एखाद्याही गुणाची कमतरता झाली तर तो सुंदरपणात बसत नाही. काही जणांचा शिक्का चांगला असतो पण तो रंगाने सावळा असतो. रंग जरी सावळा असला पण त्याचा शिक्का हा चांगला आहे, चेहरा हा देखणा आहे, पण तरी 100% सुंदरपणात बसत नाही तो. आणि रंग अतिशय गोरापान आहे आणि नाकवर म्हैसने पाय ठेवलेले तरी सुंदरपणात बसत नाही. शिक्का पण चांगला पाहिजे आणि रंग पण गोरा पाहिजे, तर हे सौंदर्य शास्त्राने नियम केलेत. सौंदर्य शास्त्राचा तो नियम आहे, त्याला आम्ही सुंदर म्हणू, अन्यथा आम्ही सुंदर म्हणत नाही. मग तुकोबाराय वेडे होते का परमात्म्याला सुंदर म्हणायला? परमात्म्याच्या चेहऱ्याकडे तुम्ही पहा. परमात्मा हा शक्यने चांगला आहे पण रंगाने कसा आहे? कसा आहे तो? सावळे परब्रह्म आवडे या जेवा, सावळे परब्रह्म आवडे या जेवा, सावळे परब्रह्म आवडे या जेवा, सावळे परब्रह्म आवडे
शिकणे चांगला आहे तरी 100% हा सुंदरपणात बसत नाही. मी शंका करतोय बरं, ही अभंग सोडवण्याची पद्धत नाही बसत तो 100%. जर नियम जर असा असेल तर तो सावळा रंगाने आहे, सुंदरपणात बसत नाही. दोन प्रकारची सुंदरता शास्त्रामध्ये आलेली, रूपात्मक सुंदरता आणि गुणात्मक सुंदरता. रूपात्मक सुंदरता कशाला म्हणतात आणि गुणात्मक सुंदरता कशाला म्हणतात? गुणात्मक सुंदरता त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये काहीतरी गुण आहेत. परमात्म्याच्या बाबतीत जर विचार केला, परमात्मा गुणात्मकही सुंदर नाही आणि परमात्मा रूपात्मकही सुंदर नाही. परमात्मा कसा गुणात्मक सुंदर नाही आणि रूपात्मक परमात्मा सुंदर कसा नाही? परमात्म्याचे गुण जर पाहिले कृष्ण अवतारातले या बाबाचे, एक बी गुण चांगला नाही, म्हणून तो गुणात्मक सुंदरतेत बसत नाही. एखादाही गुण पहा कृष्ण अवतारात, 16,108 पत्न्या करणं गुण चांगला आहे. मी आता त्या अवताराचे सगळे गुण सांगतो तुम्हाला. चांगला आहे का 16,108 पत्न्या करणं? नाही चांगला आहे. जाऊ द्या. दुसरा गुण, चोरी करणं चांगला आहे? नाही. बरं, याने सल्ला पण दिला तिथे द्वापार युगात बाबा, आणि उलटेच दिले. एकही सीधा सल्ला दिला नाही याने. याने पहिला सल्ला दिला अर्जुनाला, अर्जुना तुला लग्न करायचंय का रे? अर्जुना म्हणे मग अवबटा खटाटोप कशा करताय? लग्नाच्या अगोदर एक बी एकादशी आम्ही टाळत नाही, भजनाला येतो. एक बी एकादशी गावातले भजन किती असू द्या, एक बी भजन टाळत नाही. कुठपर्यंत? लग्नापर्यंतच. आणि मग काय त्या तांदूळ मा पावर शे, काय त्या झटका, बापरे. सप्ताह नाही ना, एकादशी नाही ना, काही. पाहिले तुम्ही अशी व्यक्ती? लग्नाच्या अगोदर तो तरवेज होता, अध्यात्मामध्ये सक्रिय होता, पण लग्न झाल्या झाल्या काय बदलला का बदलवलं गेलं, समीक्षा करण्याचा प्रश्न आहे. अर्जुनाला विचारला, अर्जुना तुला लग्न करायचंय का? म्हटले हो, माझी बहीण आहे. पण ती अशी येणार नाही, तिला चोरून आणावी लागेल. सल्ला बघा कसा आहे. आणि चोरण्याकरता तुला संन्यास घ्यावं लागेल. हे महत्वाचं आहे. आता तुम्ही विचार करा, ज्याला लग्न करण्याचा हा बाबा सल्ला देतो आणि त्याला अगोदर नियम काय सांगतो? संन्यास घे. मग जगाच्या पाठीवर हे समीकरण जुळतं का? लग्नाच्या अगोदर संन्यास घेणं हे समीकरण जुळतं का? लग्नानंतर घेता येतं हा नियम आहे, पण लग्नाच्या अगोदर संन्यास घेता येत नाही. कारण पूर्व आश्रमातून उत्तर आश्रमात जाता येतं, ब्रह्मचार्यातून गृहस्थाश्रमात प्रवेश करता येतो, गृहस्थाश्रमातून वानप्रस्थी प्रवेश करता येतं, आणि वानप्रस्थातून संन्यास घेता येतो. किंबहुना गृहस्थातून डायरेक्ट संन्यास घेता येतो. पण एकदा संन्यास घेतला पुन्हा गृहस्थाश्रमात येता येत नाही. नेमके विठ्ठलपंत कुलकर्णींनी ही घोडचूक केलेली होती. मी तुमच्या दृष्टीने घोडचूक म्हणतोय, पण त्यांना माहित होतं पुढे काय काय लीला होणार आहेत. घोडचूक का बोललो मी? ज्यांच्या पोटी येणारी संतती जर भगवान परमात्मा स्वरूप ज्यांच्या उदरी जन्माला येणार आहे, त्यांना एवढं कळत नव्हतं का बाबा की उत्तर आश्रमातून पूर्व आश्रमात कसं जायचं? पहिलीच आज्ञा त्यांना गुरुदेवांची होती. आणि दुसरं म्हणजे त्यांची जन्मकुंडली, जन्मपत्रिका अशी सांगत होती की तुम्हाला या जन्मात संततीचा योग नाही. ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवावा लागेल दादा, पण ज्योतिषशास्त्र सांगणाऱ्यांचा अभ्यास कमी पडतोय आणि आपल्या जन्मतारखा परफेक्ट नाही, म्हणून आपली कुंडली परफेक्ट निघत नाही. नाहीतर ज्योतिषशास्त्र जसं सांगतं तसंच घडतं. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषेचा म्हणे तैसेच होय. ज्ञानोबांची होय बघा. ज्योतिषशास्त्र जसं सांगतं तसंच या विश्वाच्या पाठीवर घडतं, पण आपल्या जन्मतारखा परफेक्ट नाही आणि सांगणाऱ्यांचा अभ्यास बारकाईने नाही. विठाला विठाला कुठून मुद्दा फिरला आपण? त्या सल्ला दिला त्याला, तुला जर संन्यास घ्यायचा असेल, लग्न करायचं असेल तर संन्यास घ्यावं लागलं. म्हणून सोडवलं ना त्याने संन्यासाचा वेश. तुवा संन्यास येऊनी जनी, चोरूनी नेली माझी भगिनी. ज्ञानोबराय म्हणतात, नेली त्याने संन्यास.
एका साधूच्या वेशातून बहीण नेली. सल्ला चांगला आहे का बाबा? सांगा एखादा गुण तरी चांगला. हा. महाभारतातलं 1-2 मिनिटातलं सांगतो. दुर्योधनालाही सल्ला दिलेला आहे, धर्मराजालाही सल्ला दिला त्याने. महाभारतातलं गदा युद्ध नीतीमध्ये नियम असा होता, दोघही पक्षातील लोकांना बोलवलं गेलं. बघा, दुर्योधन अगोदर आलेला आहे, अर्जुन नंतर आलेला आहे. भगवंत शयनगृहामध्ये शयन करत होते. डोक्याजवळ दुर्योधन बसला आणि पायाकडे अर्जुन बसला. झोपेतून उठल्याबरोबर पहिले डोक्याकडच्या माणसाकडे नजर जाते का पायाकडच्या? पायाकडच्या. अर्जुन केव्हा आलास? दुर्योधन म्हटले, देवा मी त्याच्या अगोदरच आलेलो आहे, तू मला विचारलं नाहीस. अर्जुन म्हणे, ते विचारल्या. मोठी माणसाचं अंतःकरण व्यापक असतं. बोला दुर्योधन, केव्हा आलास, का आलास, कशा करता आलास? म्हणे, आम्हाला युद्ध करायचं आहे. हो, बरं ठीक आहे. मग युद्धाकरता सामुग्री पाहिजे. बोल काय पाहिजे? ते बावळटच ना, त्याला मागण्याचा अक्कलच नव्हती. दुर्योधनाने मागितलं 56 कोटी यादवांचं सैन्य देऊन टाका. बस एवढंच पाहिजे. 56 कोटी यादवांचं सैन्य देऊन टाका. अर्जुना तुला? अर्जुन म्हणे, खाली तरी काय उरलं आता? सगळं सैन्य देऊन टाकलं. बस आम्हाला तेही नको देवा, फक्त तू हवाय. बस तुझा हवाय. बघा हुशार माणसं कशी असतात. गावातील एका व्यक्तीला विचारलं, तुला कोणता आमदार आणि खासदार पाहिजे? गुलाबराव पाटील पाहिजे का मंगेश चव्हाण पाहिजे? त्याने अशी मोठमोठी यादी केली. म्हणे, हा आमदार पाहिजे, तो खासदार पाहिजे, तो खासदार. आणि दुसऱ्या व्यक्तीला, तुला काय पाहिजे? मला कोणताच नको, तो वरला बाबा पाहिजे. मेरे प्यारे देशवासियों, भाई और बहनों. म्हणजे त्याने काय मागितलं? त्याने पंतप्रधान मागितला. आणि यांनी काय मागितलं? आमदार खासदार मागितले. दुर्योधनाने नेमका आमदार खासदारच मागितले आणि अर्जुनाने पंतप्रधान मागितला. विठला विठला बस नियम सांगितले गेले. बरं, अर्जुनाला सांगितलं, ठीक आहे अर्जुना, मी तुझ्याकडनं आहे, तू मला मागितलं मान्य, पण मी ज्या पक्षामध्ये जाईल त्या पक्षाकडनं युद्ध करणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही. सल्ला बघा बरं कशी दिली त्याने. हातात शस्त्र घेणार नाही, उलट युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. अर्जुना म्हटले, तुम्ही नुसतं उभं जरी राहिले तरी मला मान्य आहे. काही माणसं कार्यामध्ये नुसतं उभं राहिले तरी कार्य पार पडत असतं, काही उभा राहणार तरी किडा पडतातच. ठरल्याप्रमाणे महाराज नाही, भगवंत उभं राहिले. अर्जुनाकडनं विचारलं, काय पाहिजे? नको देवा, फक्त तुम्ही पाहिजे. तुम्ही काही तरी नाही का, तुम्ही मला कोणताही सल्ला द्या, फक्त तुम्ही मला उपस्थिती पाहिजे. मान्य. चला अजून काय? मग गदा युद्ध नीतीचा नियम सुरू झाला. दुसरा नियम बघा, गदा युद्ध होईल. गदा युद्ध मध्ये नियम असा आहे, कमरेच्या खाली प्रहार दोघही पक्षातील लोकांनी करायचा नाही. नियम बनवणारा हा बाबा. काय सांगितलं? कमरेच्या खाली प्रहार करायचा नाही. आणि धर्मराजाला दुर्योधनाने वज्रदेव होण्याचा सल्ला विचारला तर या बाबाने त्याला खरं सांगून दिलं. काय? जा, तुझी माता जी गांधारी माता आहे ती महान पतिव्रता आहे. शरीरावर एकही कपडा न ठेवता जर तुझं शरीर पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत तिने सगळ्या नेत्रातून जर शरीर निहाळलं तर तू निश्चित वज्रदेव होशील. दुश्मन पाहिजे तर असा जातीवान दुश्मन होता, पण सल्ला देण्याच्या बाबतीत एक शब्द देखील खोटा बोलला नाही महाराज. जगाच्या मालकाला काळजीपर्यंत डोक्याला हात लावला. यांचं युद्ध करण्याकरता मी हे नियम बनवले म्हटले आणि या बाबाने त्याला वज्रदेव होण्याचा सल्ला देऊन टाकला. काय करावं आता? निघाला दुर्योधन. काय दुर्योधनाचा पण विश्वास महाराज, विरोधी पक्ष नेत्यावर विश्वास. त्याला माहित होतं हा जातीवान विरोधी, धर्मराजा सगळे खोटं बोलतील पण धर्मराजा खोटं बोलू शकत नाही. ठरल्याप्रमाणे देवाला काळजी निर्माण झाली. देव म्हटलं, थांबा थांबा थांबा. ब्राह्मणाचा वेश घेतला. दुर्योधन कुठे निघालास? म्हणे माझी आईकडे जायचं, मला वज्रदेव व्हायचं. अरे सल्ला तुला कोणी दिला? ते म्हणे धर्मराजाने. मग बावळट आहेस का तू? ते तुझ्या पक्षातले का विरोधी पक्षातले? म्हणे विरोधी पक्षातले. मग विरोधी पक्षातले आहेत, प्रॉपर्टी करता तुमचं युद्ध होणार आहे आणि तू अमर होण्याचा सल्ला तो देईल का तुला? टाकी का नाही फुनगी?
सल्ला एकही सल्ला या बाबाचा चांगला नाही महाराज, एकही सल्ला नाही. गुणात्मक सुंदरता बोलतोय मी. ठरल्याप्रमाणे झालं महाराज. एक काम करा म्हटले, तो तुम्हाला ओरिजिनल सल्ला देऊ शकत नाही, तो तुमचा विरोधी पक्ष नेता आहे. बस तुम्ही एक काम करा, वज्रदेव व्हायचंय ना तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आई समोर जात आहेत. आता तुम्ही लहान आहेत का? नाही. मग आईला लहानपणी विवस्त्र बालक गोड लागेल, तारुण्यातला बालक विवस्त्र झालेला तिला गोड लागेल का? बघू शकेल का ती? नाही. आपली आई जरी असेल, बहीण जरी असेल, पण आपण तारुण्य दशेतले आहोत, आपण विवस्त्र त्याच्या समोर जाऊ नये. मग काय करावं लागेल देवा? एक काम करा, गुप्त अंगाला कपडा बांधा. ठरल्याप्रमाणे त्याने गुप्त अंगाला पाला पाचोडा बांधला. बस देव म्हणे आता काम फिट जाय. ठरल्याप्रमाणे तो गांधारी मातेकडे गेला. गांधारी माता विचारतायत, दुर्योधना आला का वज्रदेव होण्याकरता? हो, मी काढत आहे पट्टी. पट्टी काढली, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत ते शरीर न्याहायला लागली, कमरेपर्यंत आली, दृष्टी गेली. आणि गांधारी मातेने कपाळाला हात लावला. दुर्योधना तुझं काम संपलं, तू नेमका त्याच जागेवरती कच्चा राहशील. विठाला विठाला. त्याच जागेवर तू कच्चा राहशील. दुर्योधना तुला सांगितलं होतं माझ्या समोर येताना तुला विवस्त्र होऊन यावं लागेल. मग तुला रस्त्यात कोण भेटलं? म्हणे ब्राह्मण. तो ब्राह्मण न होता. मग गुप्त अंगाला सल्ला दिला. बघा, पहिला दुसरा नियम काय सांगितला होता? गदा युद्ध नीतीमध्ये कमरेच्या खाली दणका मारायचा नाही. भीमाकडनं सगळे कौरव मेली गेलेत महाराज, पण एकटा दुर्योधन मरत नव्हता. घायाळ झाला महाराज, आणि दुर्योधन मरतच नव्हता. कारण तो आडदंगच भीमना, तो कथा बी दणका टाकी येडा ना. या 2 4 5 भाऊस मग एखादा आडदंग पाहिजे बरं. बटा बजने परवडत नाहीत. या 5 एक वर्षामा इलेक्शन जे लागत ना, या 1-2 आडदंग पाहिजेच. तर घर आणायला घाबरतच लोक. बट्टा साधू राहणार तर ते घरले घेवान म्हणतात. विठाला विठाला. तसा हा पांडवातला आडदंग भीम, त्याला डोक्यावर मार, त्याला पाठीवर मार, त्याला पोटावर मार, त्याला पोटऱ्यांवरती मार, त्याला हातावर मार, पण दुर्योधन मरत नव्हता. का? तो सगळ्या अंगाने वज्रदेही झालेला होता. मग कुठे कच्चा होता? बरोबर गुप्त अंगावर तो कच्चा होता. आणि भीमाकडे देवाची नजर गेली. भीमा कितली बी ताकद लावशी तरी हो मराव. म्हणे काय? त्याच्या कमरेच्या खाली मार, असा इशारा केला. नियम काय होता? जगाच्या मालकाने नियम काय होता? कमरेच्या खाली दणका मारायचा नाही. नियम बनवणारा हाच बाबा आणि नियम मोडणारा हाच बाबा. विठाला विठाला. ठरल्याप्रमाणे भीमाची गदा त्या मांडीवर पडली. मांडी दुबंगली. दुर्योधन मेला. दृष्टांत संपला दादा. सल्ला दिला, पण नेहमी उलटा दिला. आणि त्या सल्ल्याचं पालन स्वतः भगवंत करत नाही. गुणात्मक सुंदरतेत तो आता अजिबात बसत नाही. अरे जरासंधाशी युद्ध करताना हा 17 वेळेस पडून आलेला आहे. शोभतो याला रणांगणातून पडून येणं? 17 वेळेस हा पडून आला खरं, म्हणून याला एक नाव सार्थक झालं, रणछोडराय. याला रणछोडराय असं म्हणतात. महाराज एकही गुणाची जर यादी पाहिली तर परमात्मा गुणात्मक सुंदर बसत नाही. आणि रूपाच्या बाबतीत जर विचार केला तर पांडुरंग परमात्मा हा रंगाने सावळा आहे, म्हणून रूपात्मक सुंदरतेत बसत नाही. विठाला विठाला. महाराज अजून 2 प्रकारची सुंदरता सांगतो. व्यक्तिनिष्ठ सुंदरता आणि वस्तुनिष्ठ सुंदरता. व्यक्तिनिष्ठ सुंदरता कशाला म्हणतात आणि वस्तुनिष्ठ सुंदरता कशाला म्हणतात? परमात्मा हा व्यक्तिनिष्ठ सुंदर आहे का वस्तुनिष्ठ सुंदर आहे? व्यक्तिनिष्ठ सुंदरता त्याला म्हणतात ज्या वस्तूमध्ये आपल्याला नित्य नूतनता पाहायला सापडते, नाविन्यता ज्याच्यामध्ये सारखं पाहायला सापडतं. बघा, पांडुरंगाच्या गाभाऱ्यात जर गेलात ना तुम्ही, प्रत्येक सांजच्या वेळेस, सायंकाळच्या वेळेस, तर त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदललेला असतो. दुपारच्या वेळेस या, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदललेला असतो. रात्री या, त्याचा चेहऱ्यावरचा भाव बदललेला असतो. आणि पहाटे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती या, देवाच्या मूर्तीकडे पहा, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदललेला असतो. त्या वस्तूमध्ये नित्य नूतनता आपल्याला पाहायला सापडते. चेतन शक्ती त्याच्यामध्ये असते. फक्त परमात्म्याकडे पाहत असताना डोळ्यांनी पाहायचं नाही, आतल्या नजरेने पाहायचं. नजर वेगळी आणि डोळे वेगळे आहेत.
ह्याला वस्तुनिष्ठ सुंदरता म्हणतात. आणि व्यक्तिनिष्ठ सुंदरता कशाला म्हणतात? बादशाच्या यादीमध्ये एक गोष्ट आलेली. बादशाने फरमान काढलं, बिरबलाला सांगितलं, बिरबल जगातला सुंदर मुलगा घेऊन ये म्हटले. व्यक्तिनिष्ठ सुंदरता बोलतोय. सुंदर मुलगा. बिरबलाला संकट पडलं, जगातला सुंदर मुलगा. ज्ञानेश्वर महाराज त्याने सगळं जग धुंडलं, पण त्याने असं बालक पाहिलं, पूर्ण केस विस्कळीत झालेले, रंगाने काळा कुट्ट, दोघं नाकातून घाण वाहत आहे, पोट पुढं आलेलं आहे, पाय मेणबत्त्या झालेल्या आहेत, हात अगरबत्त्या झालेल्या आहेत. याला सांगितलं काय होतं? एकदम सुंदर मुलगा घेऊन ये. आपल्या राज्यातला देखणा मुलगा कोणता आहे त्याला घेऊन यायचं. म्हणजे अगदी अतिशय कुपोषित बालक याने बिरबलाने सादर केलं. सकाळी दरबार भरला आणि बादशाने सांगितलं, बिरबल आणला का सुंदर मुलगा? आणला ना. कुठे? बघा हा. बादशाची तडपायची आग मस्तकाला गेली. बेवकूफ, हा सुंदर आहे का गाणेरडा आहे? सगळं नाकातून घाण वाहते, रंगाने काळा कुठे, केस विस्कळीत झालेले आहेत, पोट पुढं आलेलं आहे, हात मेणबत्त्या, पाय. सांगितलं. सगळ्या प्रधानांना विचारा, सुंदर मुलगा आहे? सुंदर आहे. एकाने त्याला मार्क दिले नाहीत. आणि खरंच मार्क देण्यासारखा मुलगा होता का? नाही. आपल्याही दृष्टीने आपण जर विचारलं तर आपणही त्याला सुंदर म्हणू शकत नाही. सगळ्या दरबारातल्या सगळ्या लोकांनी त्याला नाकारलं की हा सुंदर नाहीये, याला सुंदर मुलगा आणायला सांगितला होता. बिरबल म्हटलं, तुमचं सगळ्यांना विचारलं गेलं का? भागवत महाराज, विचारलं गेलं सगळ्यांना? हो, विचारलं गेलं. मग माझं एवढं आहे का? फक्त आता एकाच व्यक्तीला विचारा, त्याच्या आईला बोलवा. तिला बोलवा. आणलं त्याच्या आईला आणि सांगा, आता जगातला सुंदर मुलगा या आईला विचारा, ही जीव उत्तर देईल ते मला मान्य, तो मुलगा सुंदर आहे. विचारलं तिला, आई सांगा, आई जगातला सुंदर मुलगा कोणता आहे? सांगा आई. कोणती आई अशी म्हणेल की स्वतःच्या लेकरू सोडून ती दुसऱ्याच्या लेकराला सुंदर म्हणेल? म्हणूच शकत नाही. महाराज ठरल्याप्रमाणे म्हटले, माझ्या सोन्यासारखा मुलगा, माझ्या बाळू सारखा हा मुलगा जगात सुंदर नाहीये. दृष्टांत संपला. आईच्या नजरेतून तो मुलगा कसा आहे? सुंदर आहे. पण तुमच्या आमच्या नजरेतून तो मुलगा कसा आहे? मग तुकोबरा आदी करून सकळ संत जर पांडुरंगाच्या गाभारात गेले तर संतांच्या दृष्टिकोनातून पांडुरंग सुंदर आहे. आणि आजही आपल्याला पांडुरंग परमात्मा रंगाने काळा दिसतोय. विठाला 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 महाराज, संपले माझी वेळ. एक 7 मिनिटात आपलं कीर्तन थांबू. बस एकच चरणावर फक्त मला सुंदर शब्दाची पुष्टी करायची. फक्त गुणात्मक सुंदरतेला लोक तडजोडपणा करीत नाही, रूपात्मक सुंदरतेला तडजोडपणा करतात ना. नाही, मुली बघण्याचा जर कार्यक्रम राहिला ना, लोक म्हणतात, ऐका इकडे पहा, मुली बघण्याचा जर कार्यक्रम राहिला तर लोक म्हणतात, बाबा मुलगी कशी सुंदर, मुलगीची कपाळपाटी उंच आहे, रंगाने गोरी आहे, अभ्यासामध्ये निपुण आहे, पाकशास्त्रामध्ये निष्णात आहे, घरकाम एकदम व्यवस्थित करते. हे सगळे गुण आहेत तिच्या बाबतीत. रूपाने तर पाहायचं कामच नाही, एकदम गोरी मुलगी आहे. तिच्या आईला शंका आली, हे सगळे गुण तिच्यामध्ये दिसत आहेत. आणि बरोबर धारशेरीमध्ये 4 दिवसात बारकाईने फोन लावला, अमुक अमुक मुलीची मुलगी कशी आहे हो? तिकडनं सांगितलं, ती दिसायला सुंदर आहे, अभ्यासामध्ये पण हुशार आहे, घर कामामध्ये पण चांगले आहे, पण एका गोष्टीच्या बाबतीत नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ती भक्तीचं लक्षण, काय करावी ती भक्तीचं लक्षण, नाकणा येतेने वाया गेली. काय करावी ती 32 लक्षणे. मान्य, एवढी लक्षणं तिच्यात आहेत, पण नाकणा येतेने वाया गेली. नाक शब्दाचा अर्थ काय हो?
इथे संतांनी एखाद्या स्त्रीचं बटकं नाक असेल ना, तिला नाव ठेवलं नाही बरं संतांनी. इथे नाक शब्दाचा अर्थ आहे कॅरेक्टर, चरित्र. ती सगळ्यात जरी गुणात असेल, पण ती चारित्र्याच्या बाबतीत जर तिचा पाय घसरला गेला असेल तर जातीवान माणसं त्या मुलगी करीत नाही. नाही म्हणते ती आमच्या घराला आग लावेल, नकोच ती मुलगी. नाकणा येते वाया गेली. हा, मग काही लोक म्हणतात बाबा ती रंगाने सावळी आहे ना, मान्य. दिसायला कमी अधिक आहे ना, मला मान्य. काय झालं समाजामध्ये, मुली पाहिल्या लोकांनी आणि मुलींनाही मुलं लोकांनी पाहिले, पण घराचा सत्यानाश या दोन कारणामुळे झाले नाना. मुलीला मुलगा पैशावाला पाहिला तर तिचं वाटोळं केलं, आणि मुलावाल्यांनी मुली सुंदर पाहिल्या तर त्याचं वाटोळं केलं. या सुंदरपणाच्या गुणामुळे त्याचं वाटोळं झालं आणि हिचं वाटोळं पैशामुळे झालं. वर पैशावाला पाहिला तर घराचा सत्यानाश झाला. हे दोन गुण तुम्ही अधिक पटीने जास्त पाहतात, म्हणजे विरोधाभास आहे. संस्कार पाहण्याची नितांत गरज आहे दादा. कशा करता बोलतोय, सगळ्या बाबतीमध्ये जर ती सगळे गुण संपन्न असेल, पण चारित्र्याच्या बाबतीत जर ती मागे असेल तर नाकणा येते वाया गेली. रंगाने सावळी असेल महाराज नाही, पण संस्कारवान मुलगी आहे, माणसं म्हणतात ठीक आहे, मान्य, आम्हाला काही हरकत नाही. म्हणजे रूपात्मक सुंदरतेला तडजोडपणा करतात, पण गुणात्मक सुंदरतेला तडजोडपणा करीत नाही. मग पांडुरंगाच्या बाबतीत जर विचार केला तर परमात्मा हा रूपात्मकही सुंदर नाही आणि गुणात्मकही सुंदर नाही असं तुम्ही विधान केलं. मी नुसतं विधान केलं, पण नाहीच असं नाही बरं. पांडुरंग परमात्मा गुणात्मकही सुंदर आहे आणि परमात्मा रूपात्मकही सुंदर आहे. गुणात्मक परमात्मा कसा सुंदर आहे, रक्मिणी मातेने सुदैव ब्राह्मणाकडनं नुसतं भगवंताचे कृष्ण परमात्म्याचे नुसते गुण ऐकल्याबरोबर तिची धारणा झाली की कृष्ण कन्हैया लाल्याला मी वरणार, मी त्याला पती म्हणून स्वीकारणार. का, त्याचे गुण ऐकल्याबरोबर माझ्या अंतःकरणातली स्थिती ही कशी झाली. त्रिविध तापाची झाले बोळव, त्रिविध तापाची झाले बोळव, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण. देखल्या चरण वैष्णवांचे, देखल्या चरण वैष्णवांचे, माझा वाटे त्यासी आलिंगन द्यावे, माझ्या वाटे त्यासी आलिंगन द्यावे, ओ माझ्या वाटे त्यासी आलिंगन द्यावे, माझ्या वाटे त्यासी आलिंगन द्यावे. त्रिविध तापाची झाले बोळवणा, त्रिविध तापाचे झाले बोळवणा. तीन ताप, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक. आध्यात्मिक रोग कशाला म्हणतात, अधिभौतिक रोग कशाला म्हणतात आणि अधिदैविक रोग कशाला म्हणतात. शरीरापासून निर्माण होणाऱ्या व्याधी हे आध्यात्मिक रोगाच्या अंतर्गतात येतात. दुसऱ्यापासून पीडा होणं याला अधिभौतिक रोग म्हणतात. निसर्गाकडनं आणि शासनाकडनं होणारी आणि याला अधिदैविक रोग म्हणतात. पण कृष्ण परमात्म्याचे गुण ऐकले तर या तीन तापाची बोळवण झाली. म्हणजे माझं दुःख नाहीसं झालं. म्हणजे परमात्मा कसा आहे, गुणात्मक सुंदर आहे. गुण ऐकल्याबरोबर जर दुःख नाहीसं होतं. म्हणून तर काल्याच्या कीर्तनाचा स्पेशल विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज. येडपट काही काल्याच्या कीर्तनाला शिवाजी महाराज सांगतात. म्हणजे सांगू नये अशा मतातला नाहीये. छत्रपती शिवाजी प्रातस म्हणे वैकुंठवासी जगन्नाथ पवार म्हणायचे. शिवाजी महाराजांचा विषय हा कीर्तनाचा नाही, कीर्तनातला आहे. विठ्ठल 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 सांगूच नाही असं नाही. आदर्श राजा येतो. 2, 5, 10 मिनिटं ठीक आहे मांडणे, पण काल्याच्या दिवशी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. काल्याच्या कीर्तनकाराला बंधने
त्याने कृष्ण परमात्म्याचा चरित्राचा फक्त उच्चार करावा. नुसतं उच्चार केल्यानंतर अंतःकरणातलं दुःख नाहीसं होतं. म्हणून परमात्मा गुणात्मक सुंदर आहे. परमात्मा रूपात्मक कसा सुंदर आहे. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर स्वतः ज्ञानोबरण अनुभूती आली. गुणात्मक रूपात्मक परमात्मा कसा सुंदर आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळक रत्न पिळपा अगणित लावण्य तेज कुंडले नवर्णवते तेची शोभा अनड विठ्ठल कर्नाटक जय देव जलावे जय देव जलावे परमात्मा पाहिल्यानंतर हा दगडाचा नाही दिसला त्यांना. चैतन्याचा गाभा पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळपा प्रतिभा अगणित लावण्य तेज कुंडळे नवर्णवते तेची शोभा. याला म्हणतात रूपात्मक सुंदरता. परमात्मा गुणात्मकही, मी सुरुवातीला विधान मांडलं, तो गुणात्मकही सुंदर नाही आणि रूपात्मकही सुंदर नाही. आणि आता विधान मांडलं परमात्मा गुणात्मकही सुंदर आहे, त्याचा पुरावा दिला. आणि परमात्मा रूपात्मकही सुंदर आहे. म्हणून तुकोबारांना म्हणावं लागलं सुंदर ते बाकी आहे, ध्यान बाकी आहे. अजून एक सुंदरताची कोटी सांगू. सुंदर अजून तुकोबारा कशाला म्हणतात. काय भाजी खाल्ली महाराज. शेवची. हा नाही, मी पोकळ्याची भाजी खाल्ली ना म्हणून मला. नाना खाल्ली नाही पण ग्राह्य धरतो. आजची भाजी कशी होती. सुंदर. महाराज आजची भाजी कशी होती. सुंदर. माऊली भाजी कशी होती. माऊली कशी होती भाजी. खाल्ली नाही पण नुसतं ग्राह्य धरा, भाजी सुंदर होती. चारहींना विचारलं भाजी कशी, ते म्हणतात सुंदर आहे. हे म्हणतात सुंदर आहे. हे म्हणतात सुंदर आहे. आता यांना विचारू सुंदर तुम्ही कशामुळे म्हणतात. नानांना विचारलं, तुम्ही सुंदर उत्तर दिलं, भाजी सुंदर आहे. पण भाजीतला असा कोणता गुण आवडला तुम्हाला की तुम्ही तिला सुंदर म्हणतात. नानांना भाजी तिखट लागली म्हणून भाजी सुंदर आहे. फक्त दृष्टांताने पटवतो. म्हणजे नानांना भाज्या तिखट आवडतात, त्यांना आवडत नाही. पण तिखट झालेली होती आणि त्यांना तिखट भाज्या आवडतात. भाजी कोणती का असेना पण भाजी तिखट झाली की त्यांना वाटतं भाजी सुंदर झाली. म्हणजे भाजीतला तिखटपणा गुण नानांना आवडतो. विचारलं यांना, का हो भाजी तुम्ही सुंदर का म्हणतात. या म्हणे भाजीमा शेव जास्त होती. भाजीत शेव जास्त होती म्हणून भाजी सुंदर. माऊलींना विचारलं भाजी सुंदर का. माऊली म्हणतात भाजी घट्ट झालेली होती म्हणून भाजी सुंदर. महाराजांना विचारलं भाजी सुंदर. महाराज म्हणतात भाजीत मीठ कमी होतं, भाजी आळणी झाली की मला भाजी सुंदर वाटली. यांच्या परीने यांनी उत्तर दिले. भाजी तिखट झाली हे म्हणतात भाजी तीच, भाजी एकच आहे. पण जो जो गुण त्यांना आवडला त्या त्या गुणाच्या अनुषंगाने ते सुंदर म्हणतात. तिखट झाली म्हणून सुंदर म्हणतात. भाजीत शेव जास्त झाली म्हणून सुंदर म्हणतात. भाजी आळणी झाली म्हणून सुंदर म्हणतात. भाजी घट्ट झाली म्हणून सुंदर म्हणतात. दृष्टांत संपला. भाजी तिखट झाली म्हणूनही सुंदर नाही, भाजी घट्ट झाली म्हणूनही सुंदर नाही, भाजी आळणी झाली म्हणूनही सुंदर नाही. पण भाजी खाल्ल्यानंतर अंतःकरणामध्ये जी अभिव्यक्ती निर्माण झाली त्या अभिव्यक्तीला शब्द आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये भाजी खाल्ल्यानंतर आनंद हा मावेनासा झाला. म्हणजे सुंदर शब्दाचा दुसरा शब्दाचा अर्थ आहे आनंद. पांडुरंगाच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर संतांना काय होतो. आनंद होतो. तुमच्याकरता सांगतो, दर्शन बारीत लागलेले भाविक आणि दर्शन झालेले भाविक ओळखले जातात नाना. अजून दर्शन व्हायचं बाकी आहे. 36 तासापासून आम्ही बारीत उभा आहे. बघा त्यांचा चेहरा पडलेला राहतो, फुलं असे सुकलेले राहतात त्यांचे. पण नुकत्याच गाभाऱ्यातून पंढरपूरला जे भाविक गेले ना, तुम्ही बारकाने निरीक्षण करा. नुकत्याच पांडुरंगाच्या गाभाऱ्यातून बाहेर येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पाहायचा कसा असतो. हो
पाहिल्यानंतर ते आनंदी होतात का? आता कोठे धावे मान तुमचे चरण धरलिया, तुमचे चरण धरलिया, हो तुमचे चरण धरलिया. आता कोठे धावे मान, हो तुमचे चरण धरलिया, हो तुमचे चरण धरलिया, तुमचे आनंद परमात्मा आहे. म्हणजे सुंदर शब्दाचा तिसरा अर्थ आहे आनंद. परमात्मा व्यक्तिनिष्ठ सुंदर आहे म्हणून तुकोबर आहे सुंदर म्हणतात. परमात्मा वस्तुनिष्ठ सुंदर आहे म्हणून तुकोबर आहे सुंदर म्हणतात. परमात्मा गुणात्मक सुंदर आहे म्हणून सुंदर म्हणतात. परमात्मा रूपात्मक सुंदर आहे म्हणून सुंदर म्हणतात. परमात्माचं स्वरूप हे आनंद देणार आहे म्हणून तुकोबर आहे सुंदर म्हणतात. एवढे सुंदरपणात अर्थ आहे. अजून एक अर्थ स्फुरला, पण माझी वेळ संपुष्टात आली. तुम्ही काही ओव्हर टाइम द्यावा नाही आणि माले दूर जाणे. आपली वेळ संपली. मी पहिलेच बोललेलो होतो आपला वेळेच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. विठाला विठाला विठोबा रघुमा, 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 परमात्मा सुंदर या सुंदर शब्दाच्या व्याख्या तुम्हाला सांगितल्या. अजून शास्त्रामध्ये विकृत सुंदरता, प्राकृत सुंदरता आणि नैसर्गिक सुंदरता असं कुलचिंतन आहे. नाही तर सुरुवातीलाच बोललो होतो अभंग परिचयाचा घेतला की नेहमी हवा निघून जाते. पण त्या बुद्ध्याच्या आकलन होत नाही. संत वाङ्मयाचा विचार खोली फार वेगळी संतांची. चला, सुंदरते ध्यान. ध्यान शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. आता स्वरूप किती किती प्रकारचे आहेत. उभे वेटेवरी, कर कटावरी ठेवून या. नाना घेऊत का 2 मिनिटं? सुंदरताच्या बाबतीत प्राकृत सुंदरता आणि विकृत सुंदरता आणि नैसर्गिक सुंदरता. तुम्ही ऐकणारी मंडळीत म्हणून बरं, नाहीतर खडकवर पाणी टाकी येतच आम्ही. मग आपण सांगू काय त्या लांबा तांगडा जांभा. ते म्हणे बाबा ज्या गावकऱ्याने आम्हाला सांगितलं बाबा कसं जॅन्टिमॅटिक होई जाऊ द्या ना, आम्ही त्यांना सांगतो तू न तू बोकरीला ये. आम्ही त्यातले नाहीये. नैसर्गिक सुंदरता, विकृत सुंदरता, प्राकृत सुंदरता. सुंदरतेच्या बाबतीत विचार आलेला आहे. महाराज परमात्मा हा नैसर्गिक सुंदर आहे. आपण जे सुंदर आहोत ना हे प्राकृत सुंदरतेत आणि विकृत सुंदरतेत बसतो. आपण सुंदर्य शरीराला सजवलं तर दिसतं, पण परमात्म्याचं शरीर असं न सजवताही परमात्मा सुंदर अशा प्रकारचा दिसतं. मला असं वाटतं हे जे आता सध्या वाढदिवसाची जी प्रथा आहे ना, ही माऊलीने 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी टाकलेली होती. लोक स्वतःचा वाढदिवस साजरा करतील यात नवल नाही. कालांतराने 700 वर्षानंतर लोक लग्नाचा सुद्धा वाढदिवस साजरा करतायत की नाही? काय म्हणतो त्याला आपण? हॅप्पी अॅनिव्हर्सरी. पटकन बोला, लग्नाचा जो दिवस आहे तो सुखाचा का दुःखाचा? काहीच बोलला नाही वैनाने तुम्हाला. तुम्ही जर म्हणावं सुखाचा तर एक दिवस सुख लाभलं नाही, आणि म्हणावं दुःखाचा मग लग्न का केलं? शंकाय ठरल्याप्रमाणे लग्नाचा वाढदिवस आला. लग्नाला झाली होती 18 वर्ष. पत्नीला सांगितलं, म्हटलं एक काम कर, आज आपल्या लग्नाची 18वी अॅनिव्हर्सरी आलेली आहे,
फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्रामला फोटो ठेवायचे म्हटले, अल्बम काढ म्हटले कपाटातून. पतीने सांगितल्याप्रमाणे ते धर्मपत्नीने कपाट खोललं आणि त्यांच्या लग्नाचा अल्बम तो फोटो बाहेर काढला. 2 जण सोफ्यावरती बसले आणि बसता बसता अल्बम पाहायला लागले. त्यांना इंस्टाला फेसबुकला फोटो ठेवायचे होते ना ते ॲनिव्हर्सरीचे. आणि पाहता पाहता त्या माणसाची नजर त्या अल्बमच्या मुलीकडे गेली. अल्बमच्या मुलीकडे म्हणजे त्या नवरी मुलीकडे पाहायचा आणि शेजारीची जी त्याची पत्नी बसलेली होती त्या पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहायचा. पान उलटलं की नवरीकडे पाहायचा, लगेच शेजारची पत्नीकडे पाहायचा. पान उलटलं की अल्बमच्या मुलीकडे पाहायचा, लगेच शेजारीची शेजारची म्हणजे शेजारची नाही, त्याच्या शेजारी बसलेली होती तिच्याकडे पाहायचा तो. तिला शंका निर्माण झाली, अल्बम मध्ये पाहतात लगेच माझ्या चेहऱ्याकडे पाहतात, या चेहऱ्याला काही लागलंय का? ती उठून आरशात पाहायला गेली, चेहऱ्याला पण काही लागलं नाही. पुन्हा बसली, पुन्हा त्याचा तोच धडाका. त्या अल्बमच्या नवरी मुलीकडे पाहायचा, लगेच तिच्या चेहऱ्याकडे पाहायचा. तिने असं मनगट धरलं, का हो केव्हाचं पाहते म्हणे अर्धा तासापासून, तुम्ही अल्बम मध्ये पाहतात माझ्या चेहऱ्याकडे पाहतात, अल्बमकडे पाहतात माझ्या चेहऱ्याकडे पाहतात. आता दोघांना सुंदरतेच्या विषयी ग झालेला होता. तो म्हणे मी सुंदर, ती म्हणे मी सुंदर. लग्नाला झाली होती किती वर्ष? 18 वर्ष. बस त्याला अशी एकच शंका आली, पण शंका होती ती आग लागण्यासारखी. बोला पटकन, काय शंका आहे? त्याने सांगितलं, जेवढे तो लग्नाच्या दिवशी सुंदर दिसत होती नाना, तेवढे तो आता का दिसत नाही? पटकन बोला, पटकन बोला. दिसेल नाही? नाही म्हणू नका, गर्दनी शोभूई. नाही कधी का ना, आपण गर्दन सॉरी म्हणा ना, हा म्हणा. दृष्टांत संपला दादा. 18 वर्ष लग्न झाले. जेवढी आपली धर्मपत्नी लग्नाच्या दिवशी किंबहुना आपण ज्या दिवशी दिसत होतो सुंदर, ते आपण कालांतराने दिसतो का? का दिसत नाही? माऊली म्हणतात या शरीराला संसार म्हणतात आणि हे शरीर विकृत सुंदरतेच्या अंतर्गतामध्ये येतं, हे प्राकृत सुंदरतेच्या अंतर्गतामध्ये येतं. हे विकृत सुंदरता असल्यामुळे हे शरीर क्षणोक्षणाला नाचणार आहे. ते 18 वर्षानंतर एकदाच बदलली नाही, 18 वर्षापासून तिचं शरीर क्षणोक्षणाला जीर्ण होत होतं. तैसेच जयाची स्थिती नासत जाय क्षणाप्रती, म्हणून या ते म्हणते अश्वत्थो हा. याला म्हणतात प्राकृत विकृत सुंदरता. पण परमात्मा हा नैसर्गिक सुंदरतेत बसतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटावरे ठेव. सांगू अजून? संपला आपलं केलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. शब्दशः माझ्या बुद्धीला आकलन होईल तेवढं आपण फक्त अभंगातला एका शब्दावर आपण बोललेलो आहे. नाना मी म्हणणार नाही मी पुन्हा येईन, पण आलो कधी तर मला या अभंगाचं थोडं स्मरण करून द्या की तुमचा मागच्या वर्षाचा तो अभंग अजून शिल्लक आहे. मग बोलण्याचा प्रयत्न करू आणि आणखीन दुसरं काही ऐकायचं असेल तर मग दुसरा अभंग आपल्याला तसाही घेता येईल, काही हरकत नाही. यथामती यथा अवकाश. आपल्या या शहरीमध्ये, या गावामध्ये, या धार गावामध्ये येण्याचं परमभाग्य मला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा प्राप्त झालं. पहिल्यांदाच प्राप्त झालं आणि पहिलीच सेवा मिळाली, पहिल्याच क्रमांकाची पण मिळाली. म्हणून हे पहिल्याच क्रमांकाचं वाक्पुष्प गुंफण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. सगळीच गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. संकल्पित वेळेमध्ये मी बोलण्याचा प्रयत्न करणार होतो, पण ओघाओघाने 10-15 मिनिटं थोडेसे जास्त झाले. चला, जे बरोबर अभंगाचं असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत आहे. आणि एखादा अपशब्द अपसिद्धांत निघाला असेल तो माझा बुद्धीचा प्रमाद म्हणून मला वापस करा. चांगलं आहे ते स्वीकारा, वाईट आहे ते टाकून द्या. पण कीर्तनातलं काहीच वाईट नसतं, पण वाईट सांगतात. किंबहुना तुमचे धर्म कीर्तन सिद्धी नेले, येता माझेचे वरले पायकपण. सगळ्या अन्नदान अनिल भास्कर पाटील आहे का, या भाग्यवान दात्याकडे आजची ही कीर्तनाची सेवा, अन्नदानाची सेवा आहे. अजून ज्याच्या परीने ज्याच्याकडे जी सेवा आली असेल, समस्त सगळ्या भाग्यवान दात्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो आणि चिंतन वाक्पुष्प परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करतो.